नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभय पवार तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या सेशनमध्ये. चॅप्टर चालू आपला कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन. मागच्या लेक्चरला आपण थायरॉइड, पॅराथायरॉइड असे काही बरेच काही ग्लँड्स अभ्यास केलेत. त्याच्या रिलेटेड एक सिंपल क्वेश्चन विचारतो मी आजच्या लेक्चरचा. जे असे कुठले दोन हार्मोन्स आहेत जे अँटेगोनिस्टिकली त्यांचं फंक्शन करत असतात. अँटेगोनिस्टिक म्हणजे जर आपण सपोज कन्सिडर करूया एकच रिॲक्शन आहे, त्या रिॲक्शनमध्ये ऑपोजिट वेमध्ये म्हणजे एक इन्क्रीज करते आणि एक डिक्रीज करते, असं जर ते ॲक्ट करत असतील तर त्याला काय म्हणायचं, तर अँटेगोनिस्टिक. असे कुठले दोन अँटेगोनिस्टिक हार्मोन्स आहेत ते फक्त तुम्ही मला सांगा. त्यानंतर आज आपण नवीन एक ग्लँड चालू करणार आहे. ग्लँडचं नाव आहे थायमस ग्लँड. मागच्या लेक्चरला आपण कुठल्या कुठल्या ग्लँड स्टडी केलेत माझ्यामध्ये तुम्हाला आठवत असेल, थायरॉइड, पॅराथायरॉइड. त्यानंतर त्या थायरॉइडमध्ये सुद्धा बरेच काही काही आपण त्याचे हायपोसिक्रेशन, हायपोसिक्रेशनमध्ये चार कुठले कुठले डिसऑर्डर आहेत ते सगळे आपण अभ्यास केलेत. आता त्यानंतर आज आपण नवीन ग्लँड अभ्यास करणार आहे, ती म्हणजे कुठले, तर थायमस ग्लँड. आता स्क्रीनवर तुम्हाला जी इमेज दिसते त्यामध्ये थायमस ग्लँडचं लोकेशन दाखवलं आहे, बरोबर ट्रॅकियाच्या खाली असतं. आणि आणखीन एक तुम्हाला मी डायग्राम दाखवणार आहे. पण ॲक्च्युली थायमस ही ग्लँड कुठं प्रेझेंट असते हे समजण्यासाठी जरासं आपला जो हार्टचा पार्ट असतो त्याच्या जराशा वरच्या साईडला असते, बायलोब्ड ग्लँड असते ती थायमस ग्लँड. आता पॉईंट बघूया आपण. सगळ्यात फर्स्ट जो पॉईंट आहे तो कुठला आहे बघा. थायमस ग्लँड इज लोकेटेड इन द अपर पार्ट ऑफ द थोरॅक्स ऑन द डॉर्सल साईड ऑफ द हार्ट. आता याचं लोकेशन व्यवस्थित लक्षात ठेवा. लोकेशन सगळ्यात महत्त्वाचं MCQचा क्वेश्चन आहे. थायमस ग्लँड, थायरॉइड ग्लँड वेगळा आहे आणि थायमस ग्लँड वेगळा आहे. थायरॉइड ग्लँडचं लोकेशन आपल्याला माहिती आहे नेक रिजनमध्ये असतं, ट्रॅकियाच्या व्हेंट्रल साईडला असतो थायरॉइड ग्लँड. बायलोब स्ट्रक्चर वगैरे सगळं आपण बघितलंय. आता शब्द काय आहे, थायमस. त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका. एक असतं थायरॉइड आणि एक असतं थायमस. जर तुम्हाला स्पेसिफिक असा क्वेश्चन विचारला थायमस ग्लँड कुठे आहे, तर त्याचा आन्सर काय असणार आहे, अपर पार्ट ऑफ द थोरॅक्स. थोरॅक्स म्हणजे आपल्याला माहिती आहे, थोरॅक्स म्हणजे जो धडाचा पार्ट असतो तो थोरॅक्स, ॲबडॉमेन. कॉक्रोचमध्ये सुद्धा आपण बघितलंय. पण डॉर्सल साईड ऑफ हार्ट, व्यवस्थित लक्षात ठेवा, डॉर्सल साईड ऑफ हार्ट. पुढे आणखीन एक डायग्राम दाखवतो मी. सॉफ्ट असते, पिंकिश असते, बायलोब्ड स्ट्रक्चर असतं. बायलोब स्ट्रक्चर एक MCQला लक्षात ठेवा. मास ऑफ लिम्फॉइड टिश्यू. त्यानंतर बघा, इट इज प्रॉमिनंट ग्लँड ॲट बर्थ बट इट गेट्स ग्रॅज्युअली ॲट्रोफिड इन द ॲडल्ट, सो इट इज कॉल्ड एज अ टेम्पररी ग्लँड. आता याचं मिनिंग सांगतो मी काय आहे ते. जेव्हा एखाद्या काय म्हणूया आपण चाइल्डची बर्थ होत असते तेव्हा ते काय असते, ती जी ग्लँड असते थायमसची ग्लँड असते, त्याचा साईज जरासं जास्त असतो. आणि जसं जसं एका प्युबर्टी स्टेजला आल्यावर मी काय सांगतोय समजते का बघा. थायमस ग्लँड पहिला आपल्याला काय समजलं, सॉफ्ट आहे, पिंकिश आहे, लिम्फॉइड टिश्यूपासून तयार झाले, लिम्फॉइड मासपासून तयार झाले असते आणि हार्टच्या बरोबर डॉर्सल साईडला आहे. आणि त्यामध्ये हिस्टॉलॉजिकली सुद्धा दोन पार्ट होत असतात, एक म्हणजे आउटर कॉर्टेक्स आणि इनर मेडुला, ते बेसिकच आहे. त्यामध्ये सेलसुद्धा आपण बघणार आहे. पण जरा व्यवस्थित समजून घ्या. जसं जसं आपण मॅच्युअर व्हायला लागतो, म्हणजे एक स्टेज असते त्याला म्हणतो आपण प्युबर्टी स्टेज. त्यानंतर काय होत असते की थायरॉइड ग्लँडचा साईज काय व्हायला लागतो, डिक्रीज व्हायला लागतो. ॲडल्ट स्टेजमध्ये काय होतं, थोडक्यात थायरॉइड ग्लँडचा साईज हा डिक्रीज व्हायला लागतो. त्यालाच काय म्हणायचं, ॲट्रॉफी. त्याला काय म्हणायचं, ॲट्रॉफी. म्हणून त्याला काय म्हणतो आपण, टेम्पररी ग्लँड. एकदम सिंपल आहे बघा. आता स्क्रीनवर तुम्हाला डायग्राम दिसते, त्या डायग्राममध्ये जरासं लक्ष द्या. मगाशी आपण फक्त एक इमेज बघितली अशी, आता इथे जरा लक्ष द्या व्यवस्थित. ॲक्च्युअल थायरॉइड ग्लँड कुठं आहे, तर हा जो पार्ट दिसतो तो हार्टचा आहे, हे लंग्स आहेत. आपण रेस्पायरेशन आणि सर्क्युलेशनमध्ये सुद्धा इन डिटेल बघणार आहे. इथं आपल्याला बरोबर हा जो पार्ट दिसतोय त्याला काय म्हणायचं, आणि इथे एनलार्ज करून दाखवलं आहे बघा, थायरॉइड ग्लँड. दोन लोब्स आहेत म्हणून त्याला काय म्हणतो आपण, बायलोब स्ट्रक्चर. आता थायरॉइड आणि थायमस दोन्हीचं लोकेशन व्यवस्थित लक्षात ठेवा. प्रोनाऊन्स करायला जराशी ते सिमिलर वाटत असतात, त्यामुळं थायरॉइड वेगळा आणि थायमस वेगळा आहे. त्यानंतर बघा पुढचा पॉईंट बघूया आपण. इट सिक्रेट द हार्मोन थायमोसिन. नावातच आहे, ग्लँडवरनं हार्मोनचं नाव आपण सांगू शकतोय, थायमोसिन. थायरॉइड काय करतं तर सिक्रेट थायरॉक्झिन, T3, T4 सगळं आपण व्यवस्थित बघितलंय. त्यानंतर बघा, इट हॅज अ इम्पॉर्टंट रोल इन द डेव्हलपमेंट ऑफ इम्युन सिस्टीम, मॅच्युरेशन ऑफ टी लिम्फोसाइट. आता हे लिम्फोसाइट काय असतं आपण बघणार आहे कुठं, तर रेस्पायरेशन आणि सर्क्युलेशनमध्ये. ह्याच्यानंतरचा जो चॅप्टर आपण घेणार आहे तो लिम्फोसाइट. म्हणजे फक्त लक्षात ठेवा की WBCचा टाईप आहे, पांढऱ्या रक्तपेशींचा एक टाईप आहे, त्याला लिम्फोसाइट म्हणायचं. ते जे काही लिम्फोसाइट आहेत, इरिथ्रोसाइट आहेत, म्हणजे RBC, जे काही सगळ्या ब्लड सेल्स आहेत आपल्या बॉडीमध्ये, ब्लड सेल्स आहेत, त्या आपल्या बोन मॅरोमध्ये तयार होत असतात. म्हणजे आपल्या थाय बोनमध्ये स्पेसिफिक लक्षात ठेवा. बाकीचे पण बोन्स आहेत, पण मेजर लक्षात ठेवायचं थाय बोन्स. त्यामध्ये जो एखादं बोन असेल त्याच्या बोनच्या बरोबर मधला जो पार्ट असतो त्याला बोन मॅरो म्हणतो आपण. त्याच्यामध्ये काय होत असतात, ब्लड सेल तयार होत असतात. आणि ह्या ब्लड सेल म्हणजे त्यामध्ये एक स्पेसिफिक काय, लिम्फोसाइट्स. व्हाईट ब्लड सेलचा एक टाईप काय, लिम्फोसाइट. हे लिम्फोसाइट मॅच्युअर कुठं होतात, तर थायमस ग्लँडमध्ये.
एकदम सिंपल आहे. आपलं जे मांडीचं जे हाड आहे त्याला थाय बोन म्हणतो आपण. त्यामध्ये बोन मॅरो आहे. बोन मॅरोच्या मध्ये सेल तयार झाले, पण मॅच्युअर कुठं झाले तर थायमस ग्लँड. थायमस ग्लँडचं लोकेशन कुठं आहे? डॉर्सल साईड ऑफ हार्ट किंवा डॉर्सल साईड वॉल म्हणूया आपण, हार्ट वॉलच्या इथं. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा. इट ऑल्सो प्रमोट द प्रोडक्शन ऑफ अँटीबॉडीज. प्रोडक्शन ऑफ अँटीबॉडीज बाय प्रोव्हाइडिंग ह्युमोरल इम्युनिटी. आता हे ह्युमोरल इम्युनिटी काय असतं, ॲक्टिव्ह इम्युनिटी, पॅसिव्ह इम्युनिटी, हे आपण हेल्थ अँड डिसीज या चॅप्टरमध्ये बघणार आहे. फक्त एक अँटीबॉडीचं मिनिंग सांगतोय काय ते. आता जर एखादा फॉरेन मटेरियल, तो मे बी पॅथोजन असेल, म्हणजे बॅक्टेरिया असेल, व्हायरस असेल, तर तो त्यानं जर आपल्या बॉडीमध्ये एंटर केल्यावर आपली जी काही इम्युनिटी असते, इम्युनिटीमध्ये थोडक्यात आपण काय म्हणत असतो, जी काही रोगप्रतिकारक शक्ती असते ती कशाच्या बेसिसवर असते, तर ते अँटीबॉडीज, म्हणजे ते अँटीजनला काय होत असतात, तर अँटीबॉडीज अटॅच होत असतात. जो हेल्थ अँड डिसीज हा चॅप्टर आहे त्यामध्ये आपण अँटीबॉडीज, अँटीजन काय असतात व्यवस्थित समजून घेणार आहे. फक्त एक सिंपल समजण्यासाठी लक्षात ठेवा, फॉरेन मटेरियल बॉडीच्या आत आलं त्याला अँटीजन म्हणतो आपण, त्याला अँटीजन कन्सिडर करूया, आणि त्याच्यावर जे ॲक्ट होतं त्याला काय म्हणायचं, अँटीबॉडीज. आता हे फक्त मी अशी त्याची स्पेसिफिक डेफिनेशन नाही आहे, लक्षात ठेवा. हे समजण्यासाठी सांगतोय मी, कारण त्याचं प्रॉपर स्ट्रक्चर, त्यानंतर फंक्शन हे आपण ह्युमन हेल्थ अँड डिसीज या चॅप्टरमध्ये बघणार आहे. तो पण सुद्धा जरासा मोठा चॅप्टर आहे आणि त्यामध्ये ह्युमरल इम्युनिटी सुद्धा आपल्याला जाणार आहे. आता जरासं काही मी पॉईंट सांगतोय थायमस ग्लँडच्या रिलेटेड, जरासं व्यवस्थित समजून घ्या. महत्त्वाचं एक आणि मेजर तेच फंक्शन पडत असते तुम्हाला, मॅच्युरेशन ऑफ टी लिम्फोसाइट्स. टी लिम्फोसाइट स्पेसिफिक लक्षात ठेवा. टी स्टँड्स फॉर थायमस. दुसरे असतात बी लिम्फोसाइट, ते बोन मॅरोमध्ये मॅच्युअर होत असतात. ते नंतर आपण सगळे टाईप्स बघणार आहे, कुठले कुठले हेल्पर टी सेल्स आहेत ते. आणि हार्मोनचं नाव काय? थायमोसिन. सेल कुठले असणार आहेत? थायमोसाइट्स. फक्त हार्मोनचं नाव, त्याचं बेसिक फंक्शन लक्षात ठेवा. बाकी काय तुम्हाला एवढं इन डिटेल विचारत नाहीत. आणि लोकेशन सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण थायमस आणि थायरॉइड या दोन्ही पण ग्लँड्स आहेत, त्यामुळे लोकेशन व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर जी पुढची ग्लँड आहे, ग्लँडचं नाव आहे ॲड्रेनल ग्लँड. ॲड्रेनल ग्लँडलाच एक म्हणायचा शब्द सुप्रा रिनल. आता याला सुप्रा रिनल शब्द का वापरला आहे बघा. आपल्याला माहिती आहे, जे काही किडनीच्या रिलेटेड असेल तर त्याला शब्द आपण काय वापरतो? रिनल. रिनल आर्टरी, रिनल व्हेन. तसंच जर त्या किडनीच्या वर, माझ्यामध्ये तुम्हाला आठवत असेल 11वीला आपण चॅप्टर बघितलाय, थोडासा इन डिटेल आपण अभ्यास केला तर त्याचा कशाचा, तर किडनीच्या वर एक असं काय तर होतं बघा, त्याला काय म्हणायचं, तर ॲड्रेनल ग्लँड. व्यवस्थित लक्षात ठेवा, ॲड्रेनल ग्लँडचं लोकेशन किडनीच्या वर आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं, सुप्रा रिनल ग्लँड. दोन्ही पण नाव व्यवस्थित लक्षात ठेवा. आणखीन एक MCQचा क्वेश्चन, ड्युअल ओरिजिन आहे, मेझोडर्मल पण आणि एक्टोडर्मल पण. आता त्या किडनीचा कुठला पार्ट हा मेझोडर्मल आहे आणि कुठला हा एक्टोडर्मल आहे ते सुद्धा आपण बघूया. त्यानंतर जो पुढचा पार्ट आहे बघा, दे आर लोकेटेड ऑन द अपर बॉर्डर साइड ऑफ इच किडनी. दोन्हीच्या किडनीवर दोन ॲड्रेनल ग्लँड्स आहेत. ॲड्रेनल ग्लँड्स आर स्मॉल कोनिकल येलोविश ग्लँड्स शो टू डिस्टिंग रिजन्स, आउटर कॉर्टेक्स आणि इनर मेडुला. प्रत्येक ज्या काय आपण ग्लँड्स बघितल्यात त्या ग्लँड्समध्ये बघा आउटर कॉर्टेक्स आणि इनर मेडुला, ते काय बेसिक आहे. आता स्क्रीनवर तुम्हाला डायग्राम दिसते बघा, ही झाली किडनी, त्याच्यावर काय ही ॲड्रेनल ग्लँड. आता या ॲड्रेनल ग्लँडचं जरासं आपण थोडंसं इन डिटेल बघणार आहे. सेक्शन घेतल्यावर या ॲड्रेनल ग्लँडचा आपल्याला दोन मेजर पार्ट दिसतात. एक म्हणजे कुठला, तर कॉर्टेक्स, आणि एक म्हणजे काय, मेडुला. मधला पार्ट काय असतो, मेडुला. वरचा काय असतो, कॉर्टेक्स असतो. त्यामध्ये ॲड्रेनल कॉर्टेक्समध्ये बघा आउटर टू इनर, आणि या लेयर व्यवस्थित लक्षात ठेवा, ग्लोमेरुलोसा, फॅसिक्युलाटा आणि रेटिक्युलरिस. म्हणजे झोना, ग्लोमेरुलोसा, फॅसिक्युलाटा आणि रेटिक्युलरिस, तिन्ही लेयर व्यवस्थित लक्षात ठेवा. GFR शब्द लक्षात ठेवा, म्हणजे तुमच्या या लेयर लक्षात राहतील. आणि हे GFR एक आणखीन एक इनिशियल आपल्याला कुठे गेले, तर एक्सक्रिशन आणि ऑस्मो रेग्युलेशनमध्ये गेले. आठवत असेल तर त्याचा जरासा फुल फॉर्म सांगा आणि त्याचं मिनिंग काय आहे ते सांगा. हे फक्त इथे समजण्यासाठी GFR लक्षात ठेवा, लेयर समजण्यासाठी. कधी कधी लेयरवर तुम्हाला विचारतात फ्रॉम आउटर टू इनर. आता इथं बघा सेक्शन घेतलाय ॲड्रेनल ग्लँडचा, सेक्शन घेतलाय ॲड्रेनल ग्लँडचा, आणि हा जो पार्ट आहे तो एनलार्ज केलाय. कॉर्टेक्सचा पार्ट काय केलाय, व्यवस्थित लक्षात ठेवा, एनलार्ज केलाय. आता कॉर्टेक्समध्ये आपल्याला काय समजून घ्यायचं आहे बघा, ॲड्रेनल ग्लँडच्या लेयर्स कुठल्या कुठल्या आहेत. लेयर्स कुठल्या कुठल्या आहेत आपण काय बघितलं मगाशी, नावं काय काय बघितली बघा. सगळ्यात महत्त्वाची लेयर आउटर टू इनर, म्हणजे आउटर आपल्याला माहिती आहे दोन रिजन्स आहेत. एक म्हणजे कुठला आहे, एक म्हणजे कॉर्टेक्स, आणि नंतर काय, तर इनर काय असतो, मेडुला. कॉर्टेक्समध्ये स्पेसिफिक आता आपण काय बघतोय, रिजन्स बघतोय, त्याचं डिफरन्शिएशन बघतोय. ते डिफरन्शिएशन काय बघा, म्हणजे थोडक्यात झोन्स कुठले कुठले आहेत बघा. सगळ्यात पहिलं जे झोन आहे त्याला काय म्हटलं आपण, झोना ग्लोमेरुलोसा. त्यानंतर काय, झोना फॅसिक्युलाटा.
त्यानंतर काय झोना फॅसिक्युलेटा झाल्यावर तर तिसरं काय लक्षात ठेवायचं, रेटिक्युलॅरिस. तिन्ही पण लक्षात ठेवायचे. ग्लोमेरुलसचा हा पार्ट झाला, फॅसिक्युलेटा, त्यानंतर काय रेटिक्युलॅरिस. GFR हा सिक्वेन्स लक्षात ठेवा, फ्रॉम आउटर टू इनर. मेडुलामध्ये असं कुठल्याही प्रकारचं डिफरन्शिएशन नाही. फक्त हे कुठं दिसून येतं आपल्याला, कॉर्टेक्समध्ये. डायग्राममध्ये सुद्धा कुठला पार्ट एनलार्ज केला आहे जरासं व्यवस्थित समजून घ्या. आणि ही अशी काय कॉम्प्लिकेटेड डायग्राम तुम्हाला काढायची नाही आहे. हे फक्त समजण्यासाठी. डिफरन्शिएशन फक्त झालं आहे कॉर्टेक्सचं 3 झोनमध्ये, ग्लोमेरुलसा, फॅसिक्युलाटा आणि रेटिक्युलॅरिस. मेडुलामध्ये कुठल्याही प्रकारचं तसं झोनचं डिफरन्शिएशन नाही. काही काही एक्स्ट्रा पॉईंटसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. 2 जे कॉर्टेक्स आणि मेडुला असतात ते. आता कॉर्टेक्स म्हणजे आपल्याला माहिती आहे आउटर पार्ट, मेडुला म्हणजे माहिती आहे सेंट्रल किंवा मिडल पार्ट म्हणूया आपण. त्यानंतर कॉर्टेक्स हा कव्हर करत असतो 80% कॉर्टेक्सचा पार्ट असतोय. मग 20% कशाचा असणार आहे, तर मेडुलाचा असणार आहे. त्यानंतर डिफरन्शिएशन आपण फक्त बघितलं कॉर्टेक्सचं, मेडुलाचं तसं कुठल्याही प्रकारचं डिफरन्शिएशन नाही. आणि आणखीन एक जरासा MCQचा महत्त्वाचा पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. ॲड्रेनल ग्लँडमध्ये, कॉर्टेक्स रिजनमध्ये ॲड्रेनल ग्लँडच्या स्टिरॉइड हार्मोन्स सिक्रेट होतात. काय शब्द वापरला मी, स्टिरॉइड हार्मोन्स. आणि ते स्टिरॉइड हार्मोन्स कुठले कुठले आहेत, तर ॲड्रेनोकॉर्टिकॉइड्स, मिनरलोकॉर्टिकॉइड्स. म्हणजे ॲड्रेनोकॉर्टिकॉइड्समध्ये 3 आहेत ॲड्रेनल ग्लँड सिक्रेट करत असणारे. म्हणजे इनिशियली तर सगळ्याला एकत्रित कॉर्टिकॉइड्स म्हणतो आपण. 3 आहेत, मिनरल कॉर्टिकॉइड्स, सेक्स कॉर्टिकॉइड्स, ग्लुकोकॉर्टिकॉइड्स. इन डिटेल आपण बघणार आहे. जराशे नवीन आणि थोडेसे अवघड शब्द आहेत, पण एकदम सिंपल लक्षात ठेवा. मेडुलामध्ये रिजनमध्ये अमाइन्स हार्मोन्स आहेत. तुम्हाला कधी कधी त्याचं नेचर विचारतात. नेचर व्यवस्थित लक्षात ठेवा. कॉर्टेक्स स्टिरॉइड हार्मोन, मेडुला अमाइन हार्मोन. आणि त्यामध्ये एक्झाम्पल कुठले आहेत मेडुलामध्ये, तर ॲड्रेनॅलिन आणि नॉर ॲड्रेनॅलिन. ते सुद्धा आपण इन डिटेल बघणार आहे. पण माझ्यामध्ये तुम्हाला बेसिक हे रिजन समजले असतील, कॉर्टेक्स आणि मेडुला. आणि कॉर्टेक्समध्ये परत 3 झोन, आणि झोन व्यवस्थित लक्षात ठेवा, फ्रॉम आउटर टू इनर, GFR. ग्लोमेरुलोसा, फॅसिक्युलाटा किंवा फॅसिक्युलर आणि रेटिक्युलॅरिस हे 3 आहेत. आता ॲड्रेनल कॉर्टेक्सचा पार्ट आपण जरासं व्यवस्थित इन डिटेल अभ्यास करूया. ॲड्रेनल कॉर्टेक्सचा पार्ट, प्रत्येक ह्याचं जराशी पॉईंट. आणि हा जरा हे तिन्ही पण रिजन, त्याचे हायपोसिक्रेशन, हायपर सिक्रेशन जरासं व्यवस्थित समजून घ्या. काही काही महत्त्वाचे पॉईंट असतील ते नोट डाऊन करून घ्या. काही काही एक्स्ट्रासुद्धा मी सांगणार आहे तुम्हाला या टॉपिकच्या रिलेटेड. फर्स्ट पॉईंट बघा आता. ॲड्रेनल कॉर्टेक्स इज डिराईव्ह फ्रॉम एम्ब्रियॉनिक मेझोडर्म. पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा आहे. मेडुला हा एक्टोडर्मपासून त्याचं ओरिजिन आहे. कारण मगाशी आपण जो सगळ्यात सुरुवातीला पॉईंट बघितलेला बघा, ॲड्रेनल ग्लँड ड्युअल ओरिजिन आहे. ड्युअल ओरिजिन म्हणजे त्याचे 2 ओरिजिन आहेत. एक म्हणजे एक्टोडर्म आहे, एक म्हणजे काय आहे, मेझोडर्म. जर स्पेसिफिक विचारलं कॉर्टेक्सचं काय आहे, तर कॉर्टेक्सचं एक्टोडर्म नाही आहे. तिथं आन्सर काय असणार आहे, त्याचं ओरिजिन मेझोडर्म आहे. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे बघा. कॉर्टेक्सचं ओरिजिन काय आहे, मेझोडर्म. आणि जे मेडुला आहे त्याचं काय आहे, एक्टोडर्म. म्हणजे उलटं झालं आहे बघा. आपण शक्यतो ज्या लेयर्स आहेत, एम्ब्रियॉनिक लेअर, आउटर एक्टो, मिडल मेझो आणि इनर एंडो करत असतोय. पण इथं काय झालं व्यवस्थित जरा समजून घ्या. आणि हे असं का होतं आपण रिप्रोडक्शन इन ॲनिमल्समध्ये बघणार आहे. त्यामध्ये जराशी प्रोसेस व्यवस्थित आहे आपल्याला. इथं फक्त काय समजून घ्यायचं आहे. आणि हा पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. कशाचं, कॉर्टेक्स आउटर जरी असला तरीसुद्धा त्याचं ओरिजिन हे इन द सेन्स कशाचं म्हणतोय आपण, एम्ब्रियॉनिक लेअरच्या थ्रू समजून घेतोय आपण. तर ओरिजिन काय त्याचं, मेझोडर्म. आणि हे चुकलं नाही, व्यवस्थित आहे. त्यामुळे ते व्यवस्थित समजून घ्या पहिला. ॲड्रेनल कॉर्टेक्स सिक्रेट मेनी हार्मोन्स टुगेदर कॉल्ड कॉर्टिकॉइड्स. त्याला काय म्हणतो, सगळ्याला एकत्रित कॉर्टिकॉइड्स. म्हणजेच ते काय, स्टिरॉइड हार्मोन्स आहेत. नवीन शब्द आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. इट इज डिफरन्शिएटेड इंटू 3 कॉन्सेंट्रिक रिजन्स. कुठले कुठले रिजन्स आपण बघितल्यात बघा. आउटर थिन झोना ग्लोमेरुलोसा. नाव काय झोनचं, झोना ग्लोमेरुलोसा. सगळ्यात आउटर आहे, थिन आहे. सिक्रेट काय करतं, मिनरल कॉर्टिकॉइड्स. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. पहिला इनिशियल लक्षात ठेवायचे सगळ्याचे, GFR. मग पुढचं आपोआप लक्षात राहते आपल्या. पहिला आउटर ग्लोमेरुलोसा, झोना ग्लोमेरुलोसा. त्यात आपण त्यानंतर पुढचा पॉईंट बघा आता. स्टिम्युलेटेड बाय ACTH. आता हे जरासे एक्स्ट्रा पॉईंट आहेत, आपल्या बुकमध्ये नाही आहेत, ते व्यवस्थित लक्षात ठेवा. ACTH म्हणजे काय, ॲड्रेनो कॉर्टिकोट्रॉफिक हार्मोन. प्रत्येक हार्मोनचं इनिशियल, त्याचा फुल फॉर्म हे तुम्हाला माहीत पाहिजे. अँटेरियर पिट्युटरी सिक्रेट करते का पोस्टेरियर करते ते सुद्धा व्यवस्थित माहीत पाहिजे. ACTH. आणि त्यानंतर अँजिओटेन्सिन. आणि अँजिओटेन्सिन गेले आपल्याला कोण सिक्रेट करते ते सुद्धा माहिती आहे आपल्याला. आणि नाही सॉरी, रेस्पायरेशन आणि सर्क्युलेशनमध्ये सुद्धा आपण व्यवस्थित बघणार आहे.
अँजिओटेन्सिनचं काय. त्यामुळे ते 11ला कुठल्या तरी एका चॅप्टरमध्ये आपल्याला अँजिओटेन्सिन सुद्धा गेले. आता इथं काय समजून घ्यायचं आहे बघा, ACTHचा फुल फॉर्म ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉफिक हार्मोन, हे स्टिम्युलेट करतं कॉर्टेक्सला आणि मग त्यानंतर त्याचं सिक्रेशन होत असतं हार्मोनचं. सेकंड पॉईंट बघा, दे स्टिम्युलेटेड वेन देर इज अ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोडियम आयन्स लो अँड पोटॅशियम आयन्स हाय. म्हणजे हे जे कुठला हार्मोन आहे मिनरल कॉर्टिकॉइड्स हे कधी सिक्रेट होत असतात, सगळ्यात महत्त्वाचं ACTH स्टिम्युलेट झाल्यावर. पण ब्लडमध्ये जर कॉन्सन्ट्रेशन हे सोडियम आयनचं लो असेल आणि पोटॅशियम आयनचं हाय असेल तेव्हा ते काय होत असतात, सिक्रेट होत असतात, स्टिम्युलेट होत असतात म्हणून आपण. त्याचं फंक्शन बघूया आपण काय. आता मेंटेन हाय सोडियम लेवल इन ब्लड. आता हे जरासं व्यवस्थित समजून घ्या, कुठं हाय कुठं लो आहे ते. हायपर सिक्रेशन हायपो सिक्रेशन हे पॉईंट जराशी समजले पाहिजेत आपल्याला. बेसिक फंक्शन हे कशाचं बघतोय आता आपण, तर रिजन आहे झोना ग्लोमेरुलोसा आणि त्यानंतर मिनरल कॉर्टिकॉइड्सचं बघतोय आपण. व्यवस्थित लक्षात ठेवा, ते काय करतं, ब्लडमधलं सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन हाय करतं. एकदम सिंपल आहे. त्याला कंडिशनला म्हणायचं हायपर नॅट्रिमिया म्हणजे काय, सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. लो पोटॅशियम लेवल त्याला म्हणायचं हायपोकॅलेमिया, लो पोटॅशियम लेवल. हायपो म्हणजे बिलो, हायपर म्हणजे जास्त. आपल्याला एवढं बेसिक माहीत आहे. हे बेसिक फंक्शन आहे कशाचं, म्हणजे नॉर्मली फंक्शन कशाचं बघतोय आपण, मिनरल कॉर्टिकॉइड्स. इन्क्रीज द ॲब्झॉर्प्शन ऑफ सोडियम आयन्स फ्रॉम द नेफ्रिक फिल्ट्रेट. आता जर ब्लडमध्ये जर हाय मेंटेन करायचं असेल सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन, ते जे काही नेफ्रिक फिल्ट्रेट आहे, म्हणजे फिल्ट्रेशन आपण व्यवस्थित बघितलं, अल्ट्रा फिल्ट्रेशन, त्या सगळ्या प्रोसेस 11वीला बघितल्यात. त्यामध्ये तुम्हाला जरासं काहीतरी आठवत असेल, ग्लोमेरुलस, त्यानंतर खालचं रेनल ट्युब्यूल, PCT DCT, त्यामध्ये आपण बघितलं बघा कुठले कुठले आयन्स ॲब्झॉर्ब केले जातात, कुठले कुठले ते रिलीज केले जातात. त्यामध्ये हा आपल्याला सोडियम शब्द गेला. आता इथं काय होते बघा, ॲब्झॉर्प्शन होतंय सोडियम आयनचं नेफ्रिक फिल्ट्रेटमधून. का, कारण ब्लडमध्ये सोडियम आयन जास्त राहिले पाहिजेत, तिथं हाय कॉन्सन्ट्रेशन मेंटेन केलं पाहिजे. त्यामुळे ते युरिनच्या थ्रू जो काही लॉस होत असतो तो होऊ नये यासाठी सोडियमचं काय केलं, ॲब्झॉर्प्शन केलं नेफ्रिक फिल्ट्रेटमधून. जर ॲब्झॉर्प्शन सोडियमचं नेफ्रिक फिल्ट्रेटमधून केलं नसतं तर ते युरिनच्या थ्रू काय झालं असतं, त्याचं लॉस झालं असतं. डिक्रीज सोडियम लॉस फ्रॉम द युरिन अँड स्वेट. आपल्या स्वेटमधून सुद्धा काय होत असतं तर लक्षात ठेवा, तिथं काय असतात तर सोडियम आयन्स असतात त्यामध्ये सुद्धा. स्वेट म्हणजे घाम म्हणतो आपण त्याला. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, दे आर रिलीज्ड फॉर रेग्युलेटिंग सोडियम अँड पोटॅशियम आयन्स कॉन्सन्ट्रेशन. सगळ्यात महत्त्वाचं, सोडियम आणि पोटॅशियम आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन रेग्युलेट करणारं कोण आहे, मिनरल कॉर्टिकॉइड्स. कुठला झोन आहे, ग्लोमेरुलोसा. पुढचा पॉईंट, दे रेग्युलेट सॉल्ट वॉटर बॅलन्स, ब्लड व्हॉल्यूम अँड ब्लड प्रेशर. आता सॉल्ट वॉटर बॅलन्स कसं मेंटेन करते ते आपण समजून घेतलं. ब्लड व्हॉल्यूम किंवा ब्लड प्रेशर, आता ते जर असं व्यवस्थित समजून घ्या. जर सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर काय होणार आहे लक्षात ठेवायचं, तर वॉटरचं पण कॉन्सन्ट्रेशन वाढणार आहे. मी काय सांगतोय समजते का बघा, सोडियमचं जर कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर ऑफकोर्स कशाचं होणार आहे, वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार आहे. वॉटरचं ॲब्झॉर्प्शन काय होणार आहे, थोडक्यात लेस होणार आहे युरिनच्या थ्रू. आणि त्यामुळे जरासं पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा, वॉटरचं जर ॲब्झॉर्प्शन जास्त झालं, आपल्या ब्लडमध्ये जर वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर त्याचा रिझल्ट काय असणार आहे, ब्लड प्रेशर इन्क्रीज होणार आहे. पुढचा पॉईंट बघा, अल्डोस्टेरॉन. आता अल्डोस्टेरॉन हे काय हार्मोन आहे, स्पेसिफिक हार्मोन आहे अल्डोस्टेरॉन. मिनरल कॉर्टिकॉइड्समध्ये सुद्धा काय हार्मोनचं नाव आहे अल्डोस्टेरॉन. एकत्रित त्याला आपण मिनरल कॉर्टिकॉइड्स म्हणतो. पण स्पेसिफिक जर तुम्हाला हार्मोन विचारलं तर त्याचा आन्सर काय असणार आहे, अल्डोस्टेरॉन. आणि MCQला व्यवस्थित लक्षात ठेवा, जर तुम्हाला विचारलं सॉल्ट रिटेनिंग हार्मोन, सॉल्ट म्हणजेच काय, सोडियम म्हणतो आपण, सोडियम क्लोराईड म्हणत असतो, पण स्पेसिफिक लक्षात ठेवायचं सोडियम आयन. सॉल्ट रिटेनिंग हार्मोन जर तुम्हाला विचारलं तर त्याचा आन्सर काय असणार आहे, अल्डोस्टेरॉन. झोना ग्लोमेरुलोसा मिनरल कॉर्टिकॉइड्स, सारखं रिपीट करतो, व्यवस्थित लक्षात ठेवा. दे इज द मेन मिनरल कॉर्टिकॉइड्स. इट बॅलेन्स सोडियम पोटॅशियम लेवल. हाय ठेवणार आहे सोडियमचं, लो ठेवणार आहे कशाचं, पोटॅशियमचं. आता त्याच्या रिलेटेड जे काही डिसऑर्डर आहेत आता पुस्तकात सगळ्यात शेवटी मेन्शन केले, पण मी ते जराशे पॉईंट अगोदर घेतलेत. का घेतलेत, कारण ते तेव्हा व्यवस्थित समजलं पाहिजे. झोना ग्लोमेरुलोसा मिनरल कॉर्टिकॉइड चालू आहे आपलं, अल्डोस्टेरॉन हार्मोन आहे, सॉल्ट रिटेनिंग हार्मोन. त्यानंतर बघा,
हायपोसिक्रिशन ऑफ मिनरल कॉर्टिकॉइड्स अँड ग्लुकोकॉर्टिकॉइड्स. आता इथं हे रिस्पॉन्स इथं ग्लुकोकॉर्टिकॉइड्स आहे, पण ते आत्ता इथं कन्सिडर करू नका, फक्त मिनरल कॉर्टिकॉइडचा विचार करा. कुठलाही डिसीज, ॲडिसन्स डिसीज. परत एकदा मी सांगतोय बघा, हायपोसिक्रिशन ऑफ स्पेसिफिक अल्डोस्टेरॉनच इथं मेन्शन करा व्यवस्थित. जरा इथं चुकलं आहे, अल्डोस्टेरॉनच पाहिजे स्पेसिफिक असं. आणि नोट डाऊन करताना असंच नोट डाऊन करा, जर हायपोसिक्रिशन झालं अल्डोस्टेरॉनचं तर डिसीज कुठला होणार आहे, ॲडिसन्स डिसीज. आणि एडिसन म्हणू नका, एडिसन वेगळा सायंटिस्ट आहे, इथं डिसीजचं नाव आहे ॲडिसन्स डिसीज. अल्डोस्टेरॉन हायपोसिक्रिशन, हायपो म्हणजेच काय, बिलो नॉर्मल लेवल. आणि त्याचे काही काही सिम्पटम्स आहेत इथं बहुतेक मेन्शन केले. ब्रॉन्झ पिगमेंटेशन सुद्धा एक असते त्याचं सिम्पटम. कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ द डिसीज आर लो ब्लड शुगर, सगळ्यात महत्त्वाचं, लो सोडियम अँड हाय पोटॅशियम कॉन्सन्ट्रेशन इन प्लाझ्मा, इन्क्रीज लॉस ऑफ सोडियम आयन अँड वॉटर इन युरिन, इट लीड्स टू वेट लॉस, विकनेस, नॉशिया, वॉमिटिंग, डायरिया. आता हे जर असं आपण व्यवस्थित समजून घ्या. आणि हे स्पेसिफिक पॉईंट काय काय मी सांगतो ते जराशी इथे भौतिक मेन्शन केले नाहीत. ब्रॉन्झ पिगमेंटेशन एक पण नोट डाऊन करून घ्या, कारण एकदा MCQला ब्रॉन्झ पिगमेंटेशन असा पॉईंट आलता, ब्रॉन्झ पिगमेंटेशन. आणि त्यानंतर सोडियमचं काय झालं आहे, कॉन्सन्ट्रेशन इथं लो झालं आहे, आणि हाय कशाचं झालं आहे, पोटॅशियमचं. नॉर्मल कंडिशनमध्ये अल्डोस्टेरॉन हार्मोन काय करत असतं, ह्याच्या उलटी करत असतं प्रोसेस, हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोडियम आयन अँड लो कॉन्सन्ट्रेशन ऑफ पोटॅशियम आयन. पण जेव्हा त्याचं सिक्रेशनच म्हणजेच अल्डोस्टेरॉनच जर कमी सिक्रेट झालं, प्रोसेस बरोबर उलटी झाली, लो कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोडियम, हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ पोटॅशियम आयन्स. आता इथं आपण शब्द काय वापरणार बघा, तर जर सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन जर लो असेल तर त्याला म्हणायचं हायपोनॅट्रिमिया, हायपोनॅट्रिमिया. जर पोटॅशियमचं कॉन्सन्ट्रेशन हाय असेल तर त्याला म्हणायचं हायपर कॅल्केमिया. समजते का बघा व्यवस्थित. नॉर्मल कंडिशनमध्ये अल्डोस्टेरॉन काय करत असतं, हायपर नॅट्रिमिया म्हणजे हाय सोडियम लो पोटॅशियम. पण जर अल्डोस्टेरॉनचं सिक्रेशन कमी झालं, प्रोसेस फक्त काय झाली, उलटी झाली. फंक्शन व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि ते सिक्रेशन डिसीजचं नाव सगळ्यात महत्त्वाचं आहे, ॲडिसन्स डिसीज कॉज ड्यू टू हायपोसिक्रेशन ऑफ अल्डोस्टेरॉन. हार्मोनचं नाव अल्डोस्टेरॉन, व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण बरेच काही काही हार्मोन्स आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहे. त्यानंतर बघा, सोडियम आयनचं काय झालं इथं, इन्क्रीज लॉस झाले कशामध्ये, युरिनमध्ये, वॉटरचं पण लॉस झालं आहे, वेट लॉस झालं आहे, विकनेस आहे, नॉशिया, व्हॉमिटिंग, डायरिया. हे काय सिम्पटम्स आपल्याला माहीत आहेत, एकदम सिम्पल आहेत. आता स्क्रीनवर बघा, ॲडिसन डिसीजचे काही काही सिम्पटम्स आहेत. ॲड्रनल ग्लँड सफिशियंट अमाऊंटमध्ये स्टिरॉइड तयार करत नाही, कुठलं, अल्डोस्टेरॉन. अल्डोस्टेरॉन तयार केलं नाही तर त्याला हायपर पिगमेंटेशन, म्हणजे मगाशी मी जे सांगितलं ब्रॉन्झ पिगमेंटेशन, ते एक त्याचं काय झालं, सिम्पटम झालं. लो ब्लड प्रेशर, विकनेस, वेट लॉस, त्यानंतर नॉशिया, डायरिया, व्हॉमिटिंग, कॉन्स्टिपेशन, ॲबडॉमिनल पेन, हे त्याचे काय झाले, सिम्पटम झाले. फक्त ब्रॉन्झ पिगमेंटेशन हे जरासं व्यवस्थित लक्षात ठेवा. लो कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोडियम आणि हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ पोटॅशियम, ते पण पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि कुठं हायपो आणि कुठं हायपर आहे ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित माहीत पाहिजे. परत रिपीट करतोय, हायपोसिक्रेशन ऑफ अल्डोस्टेरॉन, डिसीजचं नाव आहे ॲडिसन्स डिसीज. त्यानंतर पुढचा आपला झोन आहे त्याला काय म्हणायचं, मिडल थिक झोन आहे, त्याला म्हणायचं काय, फॅसिक्युलाटा, झोना फॅसिक्युलाटा. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर सिक्रेशन ऑफ ग्लुकोकॉर्टिकॉइड्स लाईक कॉर्टिसोल्स. इट रेग्युलेट्स मेटाबॉलिझम ऑफ कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स अँड लिपिड. कार्बोहायड्रेटचं, प्रोटीनचं, लिपिडचं जे काही मेटाबॉलिझम आहे, मेटाबॉलिझम म्हणजेच काय म्हणतो, ज्या काही रिॲक्शन आपल्या बॉडीमध्ये सगळ्या होत असतात त्याला म्हणतो आपण मेटाबॉलिझम. ते मे बी कॅटाबॉलिझम असेल किंवा ॲनाबॉलिझम असेल, ते आपण बघितले 11वीला. मेटाबॉलिझम म्हणजे नक्की ॲक्च्युली काय असतं ते, कार्बोहायड्रेट असू दे, प्रोटीन असू दे, लिपिड असू दे, त्याच्या मेटाबॉलिझम रेग्युलेट करायचं काम कोण करतं, ग्लुकोकॉर्टिकॉइड्स. एकदम सिम्पल आहे बघा. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, कॉर्टिसोल्स इज अन इम्पॉर्टंट ग्लुकोकॉर्टिकॉइड्स. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर इन्क्रीज इन ब्लड ग्लुकोज लेवल. महत्त्वाचं फंक्शन त्याचं काय बघा, इन्क्रीज इन ब्लड ग्लुकोज लेवल. इट ऑल्सो इम्युन सप्रेसिव्ह, पण जास्त करून जरासं मेन फंक्शन त्याचं काय लक्षात ठेवा, ग्लुकोकॉर्टिकॉइड्स ग्लुकोज लेवल ब्लडमधली वाढवते. एकदम सिम्पल आहे बघा. आणि रेग्युलेट काय करत असतं, कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि लिपिडचं काय, मेटाबॉलिझम. आता इथं काही काही मी एक शब्द सांगणार आहे, जरासे एक्स्ट्रा आहेत, ते पण महत्त्वाचे आहेत, ते सगळ्यात शेवटी सांगतो मी. इट सप्रेसेस सिंथेसिस ऑफ अँटीबॉडीज. अँटीबॉडीचं सिंथेसिस काय करतात, सप्रेस करत असतात. सप्रेस म्हणजे आपल्याला माहिती आहे त्याचं मिनिंग काय ते. सो इट इज युज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ ॲलर्जी. ॲलर्जीच्या ट्रीटमेंटमध्ये सुद्धा काय केले जातात, हे ग्लुकोकॉर्टिकॉइड्स हे यूज केले जातात. एकदम व्यवस्थित लक्षात ठेवा.
इट प्रिपेअर ॲनिमल्स टू फेस इमर्जन्सीज इन नेचर. आता इमर्जन्सी म्हणजे आपल्याला माहिती आहे हार्मोन्स कुठला असतात तर ॲड्रेनालिन. आता ॲड्रेनालिन काय करत असतं तर ग्लुकोज लेवल, आर बी सीचे काउंट हे सगळं काय करत असतं थोडक्यात इन्क्रीज करत असतं फ्लाईट फाईट कंडिशन जी असते त्यावेळेला. त्यामुळे इमर्जन्सीच्या वेळेला सुद्धा हे हार्मोन्स काय करत असतात काम करत असतात. रिजन कुठला आहे मिडल थिक रिजन झोना. आता कुठला चालू आहे आपलं फॅसिक्युलाटा. आणि आता कॉर्टिकॉइड्स कुठले बघतोय आपण ग्लुकोकॉर्टिकॉइड्स. ब्लडमधलं ग्लुकोज लेवल काय करत असतात इन्क्रीज करत असतात. व्यवस्थित लक्षात ठेवा. आता त्यानंतर त्याचे काही काही जे फंक्शन्स आहेत जरा मी एक्स्ट्रा काही काही पॉईंट सांगतो ते जरासं व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. पुस्तकात आपल्या मेन्शन केले नाही आहेत पण नीटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सांगतोय जरासं लक्षात ठेवा. प्रोसेसचं नाव आहे ग्लुकोनिओजेनेसिस. प्रोसेसचं नाव काय सांगितलं मी ग्लुकोनिओजेनेसिस. आणि हे जे सगळे शब्द आहेत त्या शब्दाचं मिनिंग मी तुम्हाला 11वीच्या ह्याच्यामध्ये सुद्धा सांगितले. आता ग्लुकोनिओजेनेसिस आपण सायकल बघितल्यात ग्लायकोलायसिस सायकल बघितल्या क्रेब्स सायकल अशा बऱ्याच काही काही इटेस वगैरे सायकल बघितल्यात. ग्लायकोलायसिस म्हणजे आपल्याला माहिती आहे लायसिस म्हणजे ब्रेकडाऊन कशाचं ग्लुकोजचं. पण आता काय बघतोय आता शब्द काय बघा पुढं ग्लुकोनिओजेनेसिस आणि त्याचं मिनिंग मी सांगतोय. जर आपण शुगर म्हणजे ग्लुकोज जर तयार केलं अदर दॅन कार्बोहायड्रेट सोर्स म्हणजे प्रोटीनपासून लिपिडपासून जर ग्लुकोज तयार केलं तर त्याला काय म्हणायचं ग्लुकोनिओजेनेसिस अदर दॅन कार्बोहायड्रेट कंपाऊंड. हे सांगतो ते समजून घ्या व्यवस्थित कारण एक्झामच्या वेळेला ग्लायकोलायसिस ग्लायकोजिनोलायसिस ग्लुकोनिओजेनेसिस हे जरासं कन्फ्युजिंग असे वर्ड्स आहेत त्यामुळे ते जरासं व्यवस्थित समजून घ्या. ग्लायकोलायसिस आपल्याला माहीत असतं ब्रेकडाऊन ऑफ ग्लुकोज. पण जर शब्द आला ग्लुकोनिओजेनेसिस निओ म्हणजे लक्षात ठेवायचं ग्लुकोज तयार केलं आहे पण कशापासून प्रोटीन किंवा लिपिड्सपासून. म्हणजे काय होत असतं साधं सोपं लक्षात ठेवा आपल्या बॉडीमधली जर शुगर लेवल जर कमी झाली तर आपल्या बॉडीमध्ये जी फॅट्स असतात किंवा प्रोटीन्स असतात त्याचं कन्व्हर्जन ग्लुकोजमध्ये त्यानंतर आपल्याला काय केलं मिळते लक्षात ठेवायचं एनर्जी मिळत असते. निओजेनेसिस अदर दॅन कार्बोहायड्रेट सोर्स. त्यानंतर बघा डिक्रीज युटिलायझेशन ऑफ ग्लुकोज हे त्याचं काय झालं आणखीन एक फंक्शन झालं कशाचं ग्लुकोकॉर्टिकॉइड्स. त्यानंतर ॲक्ट ॲज अ इन्फ्लेमेटरी. त्यानंतर अँटी ॲलर्जिक इन ट्रीटमेंट. ऱ्युमेटॉइड आर्थरायटिस म्हणून एक स्पेसिफिक शब्द आहे फक्त ॲलर्जिक ट्रीटमेंट म्हणून मध्ये यूज करतात एवढं लक्षात ठेवा. आणि ऑर्गन ट्रान्सप्लांटेशनच्या सुद्धा वेळेला ते काय केले जातात ग्लुकोकॉर्टिकॉइड्स हे यूज केले जातात. आणखीन एक महत्त्वाचं फंक्शन इट ॲक्ट ॲज अ व्हॅसो कॉन्स्ट्रिक्टर. व्हॅसो कॉन्स्ट्रिक्टर म्हणजे जे आपल्या ब्लड व्हेसल्स आहेत त्याचा जो डायमीटर आहे ते काय करत असतात थोडक्यात काय म्हणूया कॉन्स्ट्रिक्ट करत असतात. आणि ते थोडक्यात काउंटर करत असतात जे काही ब्लड प्रेशर काय झाले फॉल झाले त्याला इन्क्रीज करण्यासाठी. थोडक्यात फक्त 2-3 एक्स्ट्रा फंक्शन लक्षात ठेवा. ॲक्ट ॲज अ व्हॅसो कॉन्स्ट्रिक्टर अँटी इन्फ्लेमेटरी अँटी ॲलर्जिक काही काही त्याच्या ट्रीटमेंटमध्ये यूज केलं जातं आणि ग्लुकोनिओजेनेसिस प्रोसेसला प्रोमोट करतं. हे व्यवस्थित लक्षात ठेवा सगळ्यात महत्त्वाचं कारण ग्लुकोज लेवल इन्क्रीज करायचे आहे म्हणून. त्यानंतर बघा हायपर सिक्रिशन शब्द आहे बघा. हायपर सिक्रिशन पहिला हायपोसिक्रिशन होतं कशाचं मिनरल कॉर्टिकॉइडचं. डिसीज होता ॲडिसन डिसीज म्हणजे आल्डोस्टेरॉन तिथं स्पेसिफिक. आता इथं हायपर सिक्रिशन आहे ग्लुकोकॉर्टिकॉइडचं. डिसीजचं नाव आहे कुशिंग डिसीज म्हणायचं त्याला सायंटिस्टचं नाव आहे. त्याचे सिम्पटम्स बघा हाय ब्लड शुगर लेवल एक्सक्रिशन ऑफ ग्लुकोज इन युरिन राईज सोडियम आयन कॉन्सन्ट्रेशन इन ब्लड व्हॉल्यूम हाय ब्लड प्रेशर ओबेसिटी वेस्टिंग ऑफ लिम्स अँड मसल. आता हे जराशे सिम्पटम 2-3 यातले तुम्हाला माहीत असले तरी बास होते. फक्त स्पेसिफिक जर विचारलं आणि हे हायपर सिक्रिशन हायपोसिक्रिशन कुठं आहे व्यवस्थित समजून घ्या. ग्लुकोकॉर्टिकॉइडचं हायपर सिक्रिशन रिझल्ट कुशिंग डिसीजचं नाव सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा. आणखीन त्याचे काही काही सिम्पटम्स आहेत जे काही ब्लड व्हॉल्यूम ते काय इन्क्रीज होतं सॉलन फेस असतो हँड्स असतात ब्लड शुगर लेवल युरिनमध्ये सुद्धा काय होतं शुगर कॉन्सन्ट्रेशन वाढत असतं. हे असे काही काही त्याचे एक्स्ट्रा फंक्शन्स आहेत. स्क्रीनवर जेवढे फंक्शन दिसतात ते सगळेच काय तुमच्या लक्षात राहतीलच असं नाही कारण कधी कधी काय होत असतं की जे सिम्पटम्स आहेत 2-3 डिसीजमध्ये सिमिलर असतात. त्यामुळे डिसीजचं हायपो आणि हायपर सिक्रेशन जरा सगळ्यात महत्त्वाचं आहे. काही काही कॅरेक्टरिस्टिक फीचर असलेले सिम्पटम्ससुद्धा महत्त्वाचे आहेत पण इथं जरासं व्यवस्थित हायपर सिक्रेशन ऑफ ग्लुकोकॉर्टिकॉइड्स. डिसीजचं नाव आहे कुशिंग डिसीज व्यवस्थित लक्षात ठेवा. स्क्रीनवर आता तुम्हाला डायग्राम दिसते बरेच काही काही सिम्पटम्स आहेत बघा. मून फेस एक त्याचं कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे ते जरा लक्षात ठेवा. मून फेस चंद्रासारखा चेहरा दिसतो म्हणजे असा जरा एकदम असा गोलाकार दिसतो म्हणजे चांगला दिसत नाही
चुकीचा अर्थ घेऊ नका. हायपरग्लायसेमिया, त्यानंतर हे जे काही काही सिम्पटम्स आहेत, थिन स्किन, पर्पल स्टी, एवढे काय तुम्हाला इन डिटेल विचारत नाहीत, किंवा ऑस्टिओपोरोसिस वगैरे जेवढे आपल्या पुस्तकात आहेत तेवढेच फक्त तुम्ही अभ्यास करा. बरेच काही काही सिम्पटम्स आहेत तेवढं इन डिटेल सध्या तरी तुम्हाला आत्ता नाही, कुशिंग सिंड्रोमचं किंवा कुशिंग डिसीजचं. फक्त एकदम बेसिक लेवलला हायपो का हायपर सिक्रेशन कशाचं, कुठल्या कॉर्टिकॉइडचं, एवढं लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे. आणि 2-3 बेसिक सिम्पटम फक्त लक्षात ठेवा. त्यानंतर बघा थर्ड काय आहे, झोन आहे, थिन झोन आहे. थर्ड लक्षात ठेवायचं रेटिक्युलरिस, म्हणजे जी झालं, एफ झालं, आता आर बघतोय आपण. रेटिक्युलरिस रिस्पॉन्सिबल कशासाठी आहे, सेक्स कॉर्टिकॉइडसाठी. म्हणजे आता काय काय आपल्याला प्रत्येकाचे इनिशियल लक्षात ठेवायचे. GFR म्हणजे आपल्याला समजलं झोन कुठले आहेत, आणि कुठले कॉर्टिकॉइड सिक्रेट करत असतात ते लक्षात ठेवण्यासाठी आपण काय करायचं, तर त्यानंतर ग्लुकोकॉर्टिकॉइड्स म्हणजे MGS शब्द काय लक्षात ठेवणार आपण, MGS आणि GFR. हे कशासाठी सांगतोय ते व्यवस्थित जरा समजून घ्या. ग्लुकोकॉर्टिकॉइड सिक्रेट काय करतात, ग्लोमेरुलसचा रिजन लक्षात ठेवायचं, मिनरल कॉर्टिकॉइड्स. फॅसिक्युलाटा ग्लुकोकॉर्टिकॉइड्स, रेटिक्युलरिस सेक्स कॉर्टिकॉइड्स. त्यामुळे GFR MGS ते जरा असं व्यवस्थित लक्षात ठेवा. MGS महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. त्यानंतर बघा इट इज रिस्पॉन्सिबल फॉर काय बघितलं आपण, सेक्स कॉर्टिकॉइडसाठी रिस्पॉन्सिबल असतात, म्हणजे त्यालाच काय म्हणायचं, गोनॅडो कॉर्टिकॉइड्स. पण शक्यतो सेक्स कॉर्टिकॉइड्स हा शब्द असतो, पण त्याला दुसरं नाव पण लक्षात ठेवा, गोनॅडो कॉर्टिकॉइड्स. म्हणजे जे काही गोनॅड्स आहेत त्यामधून त्याचं सिक्रेशन होत असतं, म्हणून त्याला काय म्हणायचं, गोनॅडो कॉर्टिकॉइड्स. इन मेल्स दे हॅव रोल इन डेव्हलपमेंट ऑफ मेंटेनन्स ऑफ एक्सटर्नल सेक्स कॅरेक्टर्स, किंवा त्याला सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर सुद्धा म्हणत असतो आपण. एक्झिस्ट सेक्स कॉर्टिकॉइड्स इन फिमेल कॉज ॲड्रेनल व्हायरिलिझम, आणि हे जरा महत्त्वाचं आहे बघा, ॲड्रेनल व्हायरिलिझम किंवा व्हिरिलिझम, आणि हिरुसिटिझम हे दोन्ही पण जरासे व्यवस्थित लक्षात ठेवा. ॲड्रेनल व्हिरिलिझम किंवा व्हायरिलिझम आणि हिरुसिटिझम हे काय होत असतं बघा, जर जास्त अमाऊंटमध्ये सेक्स कॉर्टिकॉइड्स आणि हे स्पेसिफिक फिमेलमध्ये जर सिक्रेट झाले तर त्याचं काय होत असतं, डिसीजचं नाव आहे ॲड्रेनल व्हिरिलिझम आणि हिरुसिटिझमचं त्यांनी सांगितलं बघा, एक्झिस्ट हेअर ऑन फेस. आता शक्यतो लक्षात ठेवायचं की मेलचे काही काही सेकंडरी सेक्शुअलचे जे काही कॅरेक्टर्स असतात, म्हणजे दाढी मिशा वगैरे येणं, हेअर किंवा डिपनिंग ऑफ व्हॉइस, कारण मुलांमध्ये मुलींमध्ये जरासा आवाजामध्ये थोडासा फरक असतो, की आवाज थोडासा जे मेल असतात त्यांचा डीप असतो, मुलींचा थोडासा सॉफ्ट असतो. असे जे काही सेकंडरी सेक्शुअल असलेले कॅरेक्टर्स आहेत, हे काही सगळे जे सेकंडरी सेक्शुअल असलेले कॅरेक्टर्स आहेत ते लक्षात ठेवायचं, हे मेलमध्ये असतात. पण जर फिमेलमध्ये त्याचं एक्झेसिव्ह सिक्रेशन झालं तर मेलसारखे काही काही कॅरेक्टर्स काय होतात, ते फिमेलमध्ये येत असतात. म्हणजे एक्झेस्ट हेअर ऑन फेस वगैरे असतील किंवा ॲड्रेनल व्हायरिलिझम, हे जरासं दोन व्यवस्थित लक्षात ठेवा. फिमेलमध्ये ॲड्रेनल व्हायरिलिझम, हिरुसिटिझम, आणि मेलमध्ये काय होत असते तर त्याला काय म्हणायचं, गायनेकोमॅस्टिया. त्याचं एक कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे, सिम्पटम आहे, एनलार्जमेंट ऑफ ब्रेस्ट. आता हे जरासं व्यवस्थित लक्षात ठेवा. गायनेकोमॅस्टिया हा मेलमध्ये होतोय, एक्झेसिव्ह सिक्रेशन झालं सेक्स कॉर्टिकॉइडचं. मी परत एकदा सांगतोय, व्यवस्थित समजून घ्या. एक्झेसिव्ह सिक्रेशन झालं कशाचं, सेक्स कॉर्टिकॉइडचं, तर काय होणार आहे, गायनेकोमॅस्टिया कुणामध्ये, मेलमध्ये. ॲड्रेनल व्हिरिलिझम किंवा हिरुसिटिझम फिमेलमध्ये होत असतं. दोन्हीतला फरक समजून घ्या. ॲड्रोजन्स अँड इस्ट्राडायल्स आर द प्रोड्यूस बाय द ॲड्रेनल कॉर्टेक्स. आता काही मी एक्स्ट्रा पॉईंट सांगतोय. बेसिक फंक्शन आपल्याला काय समजलं बघा, लेअर कुठल्या व्यवस्थित जरा समजून घ्या. इनर थिन लेअर आहे झोना, काय म्हटलं त्याला आपण, रेटिक्युलरिस, सिक्रेट करतं गोनॅडो कॉर्टिकॉइड्स किंवा सेक्स कॉर्टिकॉइड्स. त्यामध्ये अँड्रोस्टेरॉन, अँड्रोस्टेरॉन, बऱ्याच प्रकारचे काही काय आहेत, पण तेवढं इन डिटेल जायची आत्ता गरज नाही आपल्याला, फक्त व्यवस्थित समजून घ्या. फंक्शन त्याचं काय असतं, मेलमध्ये काय असतं, सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर, म्हणजे जे काही मेलनेस कॅरेक्टर असतात, फेशियल हेअर्स असतात, त्यानंतर डिपनिंग ऑफ व्हॉइस, हे जे काही सगळे मेलचे जे कॅरेक्टर्स असतात ते त्याचं काय झालं, नॉर्मल फंक्शन. पण मेलमध्ये जर त्याचं एक्झेसिव्ह सिक्रेशन झालं तर त्यामध्ये काय होतात, फिमेलसारखे कॅरेक्टर दिसायला लागतात. त्याचं एक एक्झाम्पल आहे गायनेकोमॅस्टिया, मेलमध्ये एनलार्जमेंट ऑफ ब्रेस्ट, त्याचं काय झालं, कॅरेक्टरिस्टिक फीचर झालं. पण जर फिमेलमध्ये त्याचं नॉर्मल फंक्शन असते, सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर म्हणजे एनलार्जमेंट ऑफ ब्रेस्ट, स्टार्ट ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल, त्यानंतर जे काही फिमेलचे जे काही हेअर पॅटर्न असतो
किंवा त्याचे जे काही डिस्ट्रीब्युशन असतं ते सगळे काय झाले, हे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर झाले नॉर्मलमध्ये. पण जर फिमेलमध्ये एक्झेसिव्ह अमाऊंटमध्ये सिक्रिशन झालं तर काय होत असतं, मेलसारखे काही काही कॅरेक्टर दिसून येतात. त्याला काय म्हणायचं, ॲल्टर्नल व्हिरिलिझम किंवा हिरोसिटिझम. हे व्यवस्थित लक्षात ठेवा, दोन्हीमध्ये कन्फ्यूज होऊ नका, एकदम सिंपल आहे. त्यानंतर बघा पुढचा पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा, ॲड्रेनल मेडुला. पुढचा पॉईंट काय आहे, ॲड्रेनल मेडुला. त्या ॲड्रेनल व्हिरिलिझमला आणखीन एक शब्द आहे, तो पण नोट डाऊन करून घ्या, काय तर मॅमध्ये स्युडो हार्मॅफ्रोडायटिझम. स्युडो हार्मॅफ्रोडायटिझम जरासा मोठा आहे. पहिला स्युडो शब्द लिहा, त्यानंतर हार्मॅफ्रोडायटचं तुम्हाला स्पेलिंग येत असेल आणि पुढं डिटिझम लावा, हार्मॅफ्रोडायटिझम. हे जे ॲड्रेनल व्हिरिलिझम आहे त्यालाच दुसरं एक नाव आहे, जरासं मोठंच नाव आहे, पण फिमेलमध्ये होते, लक्षात ठेवा फक्त. आणि मॅस्टिया ते कशामध्ये, तर मेलमध्ये. आता पुढचा जो पार्ट आहे त्याला काय म्हणायचं, ॲड्रेनल मेडुला. इट इज डेव्हलपमेंट ऑफ एक्टोडर्म, एक्टोडर्म. महत्त्वाचा MCQचा क्वेश्चन, मेडुला एक्टोडर्म, कॉर्टेक्स हा मेझोडर्म. त्यामुळे त्याचं जे ओरिजिन आहे ते व्यवस्थित लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. दोन्हीचा डिफरन्स पण मी सांगितला आहे. त्यानंतर आता जरासं आपण बघूया कुठले कुठले हार्मोन्स सिक्रेट करतात. ते अमाइन्स हार्मोन्स असतात आणि कॉर्टिकॉइड्स किंवा स्टेरॉइड हार्मोन कशामध्ये आहेत, तर कॉर्टेक्समध्ये. आता बघतोय का आपण, तर मेडुला. आता मेडुलामध्ये बघा, इट सिक्रेट 2 हार्मोन्स, ॲड्रेनॅलिन, त्याचं नाव काय, ॲड्रेनॅलिन. त्यालाच म्हणायचं इपिनेफ्रिन. व्यवस्थित लक्षात ठेवा, त्याचं दुसरं नाव काय आहे ते. त्यानंतर नॉर ॲड्रेनॅलिन, त्याला काय म्हणायचं, नॉर इफिनेफ्रिन. दोन्ही पण ऑपोजिट डायरेक्शनमध्ये काम करत असतात, म्हणजे काय झाले, अँटेगॉनिस्टिक. आणि ते सिम्पॅथेटिक पॅरासिम्पॅथेटिक बरोबर काय असतात तिथं सुद्धा आपल्याला गेले बघा, ॲड्रेनॅलिन आणि नॉर ॲड्रेनॅलिन. ॲड्रेनॅलिन इज नोन ॲज इमर्जन्सी हार्मोन. MCQचा क्वेश्चन आहे, ॲड्रेनॅलिन इज नोन ॲज इमर्जन्सी हार्मोन. कुठले कुठले एफ आहेत बघा, फाईट, फ्लाईट आणि फ्राईट. या कंडिशनमध्ये किंवा फाईटवर जो काही रिस्पॉन्स असतो आपल्याला त्याच्यामध्ये इमर्जन्सी हार्मोन म्हणजेच काय लक्षात ठेवणार आपण, ॲड्रेनॅलिन. नॉर ॲड्रेनॅलिन रेग्युलेट्स द ब्लड प्रेशर अंडर नॉर्मल कंडिशन. इट ऑल्सो ॲक्ट ॲज अ व्हॅसो कॉन्स्ट्रिक्टर. म्हणजे रेस्टिंग फेजमध्ये नॉर ॲड्रेनॅलिन नॉर्मली ह्याच्यामध्ये, आणि इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये ॲड्रेनॅलिन. व्यवस्थित लक्षात ठेवा, एकदम सिंपल आहे. आता ग्लँडचं नाव काय बघा, पॅनक्रिया. आता पॅनक्रिया आपल्याला 11वीमध्ये सुद्धा गेले, पॅनक्रिया काय असते ते. ओरिजिन काय, एंडोडर्म. ओरिजिन त्याचं एंडोडर्म, प्रत्येक ह्याचं ओरिजिन लक्षात ठेवा, कॉर्टेक्सचं, मेडुलाचं. आणि आता कशाचं लक्षात ठेवणार आपण, पॅनक्रियाचं. एंडोडर्मल काय झालं, ओरिजिन झालं. इट इज बोथ एक्झोक्राईन आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम, जो काय आपण चॅप्टर 11चा स्टडी केला आहे, ह्युमन न्यूट्रिशन, त्यामध्ये आपण बघितलंय कुठली ग्लँड आहे, पॅनक्रिया. इट इज अ हेटेरोक्राईन ग्लँड. MCQचा क्वेश्चन बऱ्याच वेळेला पडत असतोय. पॅनक्रिया ॲक्ट एज बोथ एक्झोक्राईन अँड एंडोक्राईन, म्हणून त्याला काय म्हणतो, हेटेरोक्राईन. त्यानंतर बघा, एंडोक्राईन पण काम करते, आणि एक्झोक्राईन पण. एंडोक्राईन सेल्स ऑफ पॅनक्रिया फॉर्म ग्रुप ऑफ सेल्स कॉल्ड आयलेट्स ऑफ लँगरहॅन. इस्लेट किंवा आयसलेट्स असं म्हणू नका, आयलेट्स ऑफ लँगरहॅन. लँगरहॅन सायंटिस्टचं नाव आहे, त्यामुळे ते व्यवस्थित लक्षात ठेवा. आयलेट्स ऑफ लँगरहॅन म्हटले की डोक्यात आलं पाहिजे एंडोक्राईन सेल्स, कुणाचे, पॅनक्रिया या ग्लँडचे. देर आर 4 काइंड्स ऑफ सेल इन आयलेट्स ऑफ लँगरहॅन. कुठले कुठले सेल्स आहेत आपण बघूया आता. अल्फा सेल, आणि हे आपल्याला 11वीला गेले, व्यवस्थित लक्षात ठेवा. अल्फा सेल काय करत असतात, सिक्रेट करत असतात. हार्मोनचं नाव आहे ग्लुकॅगॉन. MCQचा क्वेश्चन, व्यवस्थित लक्षात ठेवा. अल्फा म्हटले की लक्षात ठेवायचं ग्लुकॅगॉन. स्टिम्युलेट करतं लिव्हरला, आपल्या मसलला. कुठल्या प्रोसेससाठी, ग्लायकोजिनोलायसिस. शब्द आता नवीन एक आला बघा, ग्लायकोजिनोलायसिस. लायसिस कुठं पण शब्द आला तर त्याचं मिनिंग काय आहे, ब्रेकडाऊन. लायसिस म्हणजे काय, ब्रेकडाऊन. कशाचं, तर आता ते ग्लुकोजिनोलायसिस म्हटलंय. म्हणजे इथं काय होत असते, तर सगळ्यात महत्त्वाचं, जर आपला तर आता हे लिव्हरला स्टिम्युलेट करते. लिव्हर आणि मसल्समध्ये आपल्याला माहिती आहे स्टोअर फॉर्ममध्ये काय असतं, ग्लुकोज असतं. त्या स्टोअर फॉर्मला काय म्हणतो आपण, ग्लायकोजन. म्हणजे इथं काय झालं बघा, ग्लायकोजनचं कन्व्हर्जन हे कशामध्ये होते, ग्लुकोजमध्ये. त्याला म्हणायचं ग्लायकोजिनोलायसिस. ग्लायकोजिनोलायसिस. मग अशी आपण निओ बघितलेलं, निओमध्ये नॉन कार्बोहायड्रेट होतं. इथं काय झालं, ग्लायकोजन स्टोअर फॉर्म आहे कशाचा, ग्लुकोजचा. गरज पडली, ग्लायकोजनचं कन्व्हर्जन आपण कशामध्ये केलं, ग्लुकोजमध्ये. त्या प्रोसेसला म्हणायचं ग्लायकोजिनोलायसिस. आणि ब्लडमधली शुगर लेवल काय झाली, इन्क्रीज झाली. हार्मोनचं नाव आहे ग्लुकॅगॉन.
कुठल्या सेल सिक्रेट करतात, सेलचं नाव आहे अल्फा सेल. त्यानंतर बघा बीटा सेल. बीटा सेलमध्ये काय तर सिक्रेट काय करतं, इन्सुलिन, हार्मोनचं नाव इन्सुलिन, व्यवस्थित लक्षात ठेवा. इट स्टिम्युलेट लिव्हर अँड मसल्स फॉर ग्लायकोजेनेसिस. आता हे सुद्धा इन्सुलिन आणि ग्लुकॅगॉन हे अँटेगॉनिस्टिकली फंक्शनमध्ये करत असतात. एकच रिॲक्शन पण ऑपोजिट वेमध्ये ते काम करत असतात, म्हणून त्याला अँटेगॉनिस्टिक म्हणायचं, इन्सुलिन आणि ग्लुकॅगॉन. इन्सुलिन काय करतं, ब्लड शुगर लेवल डिक्रीज करतं, लोअर करतं, आणि त्यानंतर ग्लुकॅगॉन काय करतं, इन्क्रीज करतं. ते डिपेंड करत असतं सिच्युएशनवर. आता इथं प्रोसेस बघा, ग्लायकोजेनेसिस म्हणजे उलटी प्रोसेस झाली, ग्लुकोजपासून तयार काय झालं, ग्लायकोजेनेसिस. जेनेसिस म्हणजेच काय, फॉर्मेशन, ग्लायकोजनचं फॉर्मेशन ग्लुकोजपासून कशामध्ये, ग्लायकोजेनेसिसमध्ये. कोण स्टिम्युलेट करतंय, हार्मोनचं नाव काय, इन्सुलिन. दिस लोअर्स द ब्लड शुगर लेवल. त्यामुळे ते व्यवस्थित लक्षात ठेवा. ग्लुकॅगॉन इन्क्रीज करते ब्लड शुगर लेवल आणि काय, इन्सुलिन डिक्रीज करते. अँटेगॉनिस्टिकली काम करत असतात. त्यानंतर सेल आहे डेल्टा सेल्स. सिक्रेट सोमॅटोस्टॅटिन, हार्मोनचं नाव आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा, सोमॅटोस्टॅटिन. इनहिबिट सिक्रिशन ऑफ ग्लुकॅगॉन अँड इन्सुलिन. सोमॅटोस्टॅटिन, स्टॅट म्हणजे आलं की काय लक्षात ठेवायचं, स्टॉप करणार आहे. काय करणार आहे, स्टॉप करणार आहे. त्यामुळे ते जरा असं माहीत पाहिजे. ट्रॉफिन असलं की काय करणार, स्टिम्युलेट करणार आहे. स्टॅटिन म्हणजे काय करतं, इनहिबिट करतं, कुणाचं, ग्लुकॅगॉनचं आणि इन्सुलिनचं. इट ऑल्सो डिक्रीज द गॅस्ट्रिक सिक्रिशन. गॅस्ट्रिक सिक्रिशन म्हणजे जे आपल्या स्टमकमध्ये गॅस्ट्रिक ग्लँड्स आहेत त्याचं सिक्रिशन डिक्रीज करायला ते हेल्प करत असतं डायजेस्टिव्ह ट्रॅकमध्ये. लास्ट बघा पीपी सेल किंवा त्याला काय म्हणतो आपण, एफ सेल, पॅनक्रियाटिक पॉलिपेप्टाइड म्हणायचं त्याला. इनहिबिट काय करतं, रिलीज ऑफ पॅनक्रियाटिक ज्यूस. पॅनक्रियाटिक ज्यूसचं काय करतं, रिलीज करतं, स्टॉप करतं. कुठल्या सेल्स, पीपी सेल्स किंवा त्याला काय म्हणायचं, एफ सेल्स. हे चारी पण सेल्स व्यवस्थित लक्षात ठेवा. पण मेजर क्वेश्चन हे अल्फा आणि बीटा सेलवर विचारतात, इन्सुलिन, ग्लुकॅगॉन. आणि सोमॅटोस्टॅटिन पण लक्षात ठेवा, डिक्रीज करतं दोघांच्या ॲक्टिव्हिटी, ते पण महत्त्वाचं आहे. डिसऑर्डर बघूया ह्याच्या रिलेटेड आपण काय आहेत ते, म्हणजे पॅनक्रियाच्या रिलेटेड डिसऑर्डर जे काय असतील ते. महत्त्वाचा शब्द आहे डायबिटीज मेलायटस. दुसरा असतो इन्सिपिडस. दोन्ही पण त्याचं मिनिंग मी सांगितलं आहे तुम्हाला. त्याला आता इथं हायपर ग्लायसेमिया. आता हा सुद्धा शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा. बरेच काही अवघड शब्द या चॅप्टरमध्ये आहेत आपल्याला, आणि हा चॅप्टर मी आणखीन एकदा पुढच्या लेक्चरमध्ये कम्प्लीट त्याचं रिव्हिजन घेणार आहे, कारण चॅप्टर हा खूप मोठा आहे कम्प्लीट आपल्या सिलेबसमधला. त्यामुळे मागचं सगळं बऱ्यापैकी काहींचा विसरला असेल. हा कम्प्लीट त्याचं कारण वेटेज पण जास्त आहे आणि यातलं कुठलाही पार्ट रिड्यूस केला नाही, त्यामुळे इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. सगळ्यात शेवटी मी एक लेक्चर कम्प्लीट ह्याचं रिव्हिजन घेणार आहे, त्यामुळे ते जरासं झालं पाहिजे व्यवस्थित. आता पुढचा इथं जरा शब्द काय आलाय बघा, त्याच्याकडे जरा लक्ष देऊ आपण. डायबिटीज मेलायटस हायपरग्लायसेमिया म्हणायचं त्याला. दिस इज द मोस्ट कॉमन मेटाबॉलिक एंडोक्राइन डिसऑर्डर ऑफ पॅनक्रिया. इट लीड्स टू इन्क्रीज इन ब्लड ग्लुकोज लेवल. आता डायबिटीजमध्ये आपल्याला माहिती आहे काय होतं, ब्लडमधली शुगर लेवल वाढत असते. दिस इज ड्यू टू द अंडर द ॲक्टिव्हिटी ऑफ बीटा सेल. सेलचं नाव काय आहे, बीटा सेल. व्यवस्थित लक्षात ठेवा, सेलचं नाव काय आहे, बीटा सेल. विच रिझल्ट रिड्यूस द सिक्रिशन ऑफ इन्सुलिन. आता हे कशामुळे होत असतं डायबिटीज, इन्सुलिनचं सिक्रिशनवर जर काय अफेक्ट झाला, त्याचं सिक्रिशन लो झालं तर ऑफकोर्स त्याचं काय होणार आहे, रिझल्ट काय होणार आहे, ब्लडची शुगर लेवल वाढणार आहे. कारण इन्सुलिनचं काय काम असतं, ब्लडची शुगर लेवल कमी करायचं. इन चिल्ड्रन सच कंडिशन इज कॉल्ड एज इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज मेलायटस टाईप 1. काय म्हणायचं त्याला, टाईप 1. आणि दुसरा एक प्रकार असतो त्याला काय म्हणतो, अदर फॉर्म काय असतो, नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज मेलायटस टाईप 2. आता हे टाईप 1 टाईप 2 काय आहे. आता इथं जरासं पुढचे जरा पॉईंट बघूया आपण पहिला. इट इज कॉल्ड ड्यू टू द फेल्युअर ऑफ इन्सुलिन अँड फॅसिलिटेट द मुवमेंट ऑफ ग्लुकोज इन टू द सेल. आता नॉर्मल पहिला व्यवस्थित समजून घ्यायचं. नॉर्मल कंडिशनमध्ये जर इन्सुलिन जर सिक्रेट झालं, ब्लड शुगर लेवल काय करणार आहे, ते डिक्रीज करणार आहे. पण इथं काय होते बघा, टाईप 1 मध्ये काय होते, सिक्रिशनच नॉर्मल होते. पण टाईप 2 मध्ये काय होत असते, टाईप 2 मध्ये सिक्रिशन हे बिलो नॉर्मल लेवल होते. आपण कन्सिडर करूया की हायपोसिक्रेशन होते म्हणूया आपण. पण जे टाईप 2 आहे त्याला नॉन इन्सुलिन डिपेंडंट म्हटलं आपण. का, कारण जर एखादं इन्सुलिन हे नॉर्मल लेवलमध्ये जेवढं ते गरजेचं आहे तेवढं ते सिक्रेट झालं, पण त्यानं जर प्रॉपर त्याचं फंक्शन केलं नाही, तर त्याला काय म्हणतो आपण, नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज, टाईप 2 डायबिटीज. आता जर असे नवीन पॉईंट इन्क्लूड केला आहे टाईप 1 आणि टाईप 2, त्याचं फक्त फुल फॉर्म आणि ते इनिशियल आहे ते जरा व्यवस्थित समजून घ्या. रिड्यूस सेन्सिटिव्हिटी टू इन्सुलिन इज कॉल्ड एज इन्सुलिन रेजिस्टन्स. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा आता. इन बोथ डिसऑर्डर ब्लड ग्लुकोज लेवल डिक्रीज. दोन्ही पण कंडिशनमध्ये काय होते, ब्लड ग्लुकोज लेवल काय होते, तर
इन्क्रीज होते, सॉरी डिक्रीज नाही, काय होते, इन्क्रीज होत असते. सम ऑफ द ग्लुकोज इज एक्सक्रीटेड इन द युरिन. जर जास्त ग्लुकोज झालं तर युरिनच्या थ्रू काय होत असतं ते एक्सक्रीट केलं जातं, बेसिक आपल्याला माहिती आहे. इट ऑल्सो कॉज द एक्झेसिव्ह युरिनेशन अँड डिहायड्रेशन ऑफ बॉडी टिश्यूज. आणखीन एक फंक्शन लक्षात ठेवा, एक्झेसिव्ह युरिनेशन, त्यानंतर डिहायड्रेशन ऑफ बॉडी टिश्यूज. हे त्याचे काही काही जे सिम्पटम्स आहेत ते सुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवा. कधी कधी सिम्पटम तुम्हाला विचारतात, त्यामुळे ते माहीत पाहिजे आपल्याला. डिग्रेडेशन ऑफ फॅट इन्क्रीजेस द फॉर्मेशन ऑफ केटॉन बॉडीज, म्हणजे केटॉसिस. केटॉसिस एक लक्षात ठेवा, एकदा MCQला पडलंय. डायबिटीज कुठला आपण बघतोय, मेलायटिस, त्यामध्ये एक त्याचं सिम्पटम आहे केटॉसिस म्हणून, ते सुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि डायुरेसिस शब्द आठवला, याला मला एक्झेसिव्ह युरिनेशनला काय म्हणायचं, डाययुरेसिस. आपण बघितले बघा कशामध्ये, एक्सक्रीशन आणि ऑस्मोरेग्युलेशनमध्ये. त्यामुळे जर तुम्हाला विचारलं डाययुरेसिस आणि केटॉसिस हे कशाचे सिम्पटम्स आहेत, तर ते लक्षात ठेवायचं डायबिटीजचे सिम्पटम्स आहेत. एक्झेसिव्ह अमाऊंटमध्ये काय होत असतं, युरिन तयार होत असतं. नॉर्मल आपल्याला माहिती आहे किती होत असतं, 1.5 लिटर्समध्ये, काय तर त्याच्यापेक्षा जर जास्त, त्याचं 10 टाइम्स काय होतं नॉर्मल ह्याच्यापेक्षा इन्क्रीज होत असतं डाययुरेसिसमध्ये. त्यामुळे डाययुरेसिस आणि केटॉसिस हे सिम्पटम्स व्यवस्थित लक्षात ठेवा. कशाच्या रिलेटेड आहेत आपल्याला माहीत असलं पाहिजे, डायबिटीज, जे काही मेलायटस आहेत ते. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा आता, ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ इन्सुलिन लोअर्स द ब्लड ग्लुकोज लेवल. आता जे काही ज्यांना डायबिटीज झालेला असतो, नॉर्मली त्यांना काय तर इन्सुलिनच्या सिरिंजच्या थ्रू त्यांना काय दिलं जातं, इन्सुलिनचा डोस दिला जातो. म्हणजे इन्सुलिन जर ब्लडमध्ये ते थ्रू सिरिंज काय केलं जातं, तर सोडलं जातं ब्लडमध्ये. इन्सुलिन जर ब्लडमध्ये आलं तर इन्सुलिन काय करणार आहे, ब्लड शुगर लेवल डिक्रीज करणार आहे. त्यानंतर बघा पुढचा पॉईंट आता कुठला राहिला आपलं, आता ग्लँडचं नाव आहे, त्याला म्हणतो आपण गोनॅड्स. त्याला काय म्हणायचं, गोनॅड्स म्हणायचं. आता याची मी काही काही इन्सुलिनच्या रिलेटेड जरा काही काही एक्स्ट्रा पॉईंट सांगतोय, ते जरा असं व्यवस्थित समजून घ्या. सगळ्यात पहिला महत्त्वाचं काय आपल्याला समजलं, जे ग्लुकॅगॉन आहेत, सगळ्यात महत्त्वाचं काय समजलं बघा, ग्लुकॅगॉन आहेत ते पहिला मी सांगतो जरा, त्यानंतर इन्सुलिनचं सांगतो. ग्लुकॅगॉन सेलचं नाव काय, अल्फा सेल, आयलेट्स ऑफ लँगरहॅन्समधले. त्याला हायपर ग्लायसेमिक हार्मोन म्हणायचं. काय म्हणायचं, हायपर ग्लायसेमिक हार्मोन्स. आणि डायबेटोजेनिक हार्मोनसुद्धा म्हणतो आपण, कारण ते जर जास्त सिक्रेशनमध्ये जर त्यांना काम केलं तर काय होणार आहे, ग्लुकोज लेवल इन्क्रीज होणार आहे. आणखीन एकदा सांगतोय, हायपर ग्लायसेमिक किंवा डायबेटोजेनिक हार्मोन कशालाच म्हणायचं, ग्लुकॅगॉनला. फंक्शन त्याचं इन्क्रीज काय करतं, ग्लुकोज लेवल कशापासून, ग्लायकोजनच्या ब्रेकडाऊनपासून. ग्लायकोजनच्या ब्रेकडाऊनला काय म्हणतो आपण, ग्लायकोजिनोलायसिस. त्यामुळे जर तुम्हाला क्वेश्चन विचारला कोण प्रमोट करतंय ग्लायकोजिनोलायसिस, तर आन्सर काय असणार आहे, ग्लुकॅगॉन. त्यानंतर जे काही काही काय म्हणू आपण, अमायनो ॲसिड्स असतील, लॅक्टिक ॲसिड्स असतील, त्यापासून जर ग्लुकोज तयार झालं तर त्याला आपण ग्लुकोनिओजेनेसिस म्हणतो आपण. ते सुद्धा ते प्रमोट करत असतं, ग्लुकोनिओजेनेसिस. कुठले अदर सोर्सपासून शुगर लेवल काय, शुगर काय करणं, तयार करणं, त्याला ग्लुकोनिओजेनेसिस म्हणतो आपण. म्हणजे ग्लायकोजिनोलायसिस आणि ग्लुकोनिओजेनेसिस प्रमोट करायचं काम कोण करतंय, ग्लुकॅगॉन. आता जरा डोक्यावरनं जात असेल कारण कन्फ्युजिंग वर्ड आहेत, परत मी सांगतोय, ग्लायकोजिनोलायसिस आणि ग्लुकोनिओजेनेसिस दोन्हीला प्रमोट करते. त्यानंतर आपल्याला अँटेगोनिस्टिक फंक्शन माहीतच आहे. जर जास्त इन्सुलिन झालं तर काय होणार आहे, नॉर्मल ह्याच्यापेक्षा काय होणार आहे, शुगर लेवल काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. त्याला इन्सुलिन शॉक म्हणत असतो आपण. हे काय काय जरासे एक्स्ट्रा पॉईंट आहेत, तेवढे फक्त समजून घ्या व्यवस्थित. आणि ते झाल्यावर आपण पुढचा पॉईंट बघूया आता, काय, गोनॅड्स. नाव उच्चार काय केला मी, गोनॅड्स. आता गोनॅड्समध्ये बऱ्याच काही काही गोनॅड्स आपण, टेस्टीज, ओव्हरी, हे सगळे गोनॅड्स बघणार आहे आपण. त्यामध्ये सगळ्यात पहिलं आपण काय बघूया, ओव्हरीज. आता ओव्हरीज काय असतात, प्रायमरी रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन असतात आणि स्पेसिफिक लक्षात ठेवायचं फिमेलमध्ये. ओव्हरीज या फिमेलमध्ये आणि जे टेस्टीज आहेत ते कुठं असतात, मेलमध्ये असतात. गोनॅड इथं दोन प्रकारचे सांगितले बघा, टेस्टीज आणि ओव्हरी. टेस्टीज मेलमध्ये आणि ओव्हरीज या फिमेलमध्ये असतात. फर्स्ट काय आहे बघा, ओव्हरीज प्रायमरी रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे, सगळ्यांना माहिती आहे आपल्याला. त्यानंतर हार्मोन कुठले कुठले सिक्रेट करतो ते बघूया आपण. मेजर हे महत्त्वाचे 3 आहेत, पण पुस्तकात आपल्या आणखीन एक चौथं इनहिबिन सुद्धा मेन्शन केले, ते सुद्धा बघूया आपण. इस्ट्रोजन, दीज आर सिक्रेटेड बाय द डेव्हलपिंग फॉलिकल्स. माझ्यामध्ये जे काही आता तुम्हाला जर मेन्स्ट्रुअल सायकल जर तुम्हाला आठवत असेल, तुम्ही 10वीला माझ्यामध्ये गेले असेल, तुम्हाला त्याची डायग्राम सुद्धा असणार आहे, TS ऑफ ओव्हरीची. त्यानंतर तुम्हाला मेन्स्ट्रुअल सायकलची सुद्धा डायग्राम आहे, म्हणजे कुठल्या कुठल्या डेजमध्ये कसं काय काय ते सेल्स मॅच्युअर होत असतात. त्यानंतर ओव्ह्युलेशन वगैरे काय काही फेज आहेत ते आपण रिप्रोडक्शनमध्ये बघणारच आहे ॲनिमल्समध्ये.
तर इस्ट्राडायल काय एक जरासा पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. मेन काय इस्ट्रोजन आहे, दुसरे काय तर इस्ट्रॉन म्हणून एक सुद्धा असते. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर. सगळ्यात महत्त्वाचं, इट इज रिस्पॉन्सिबल फॉर सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर. सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर म्हणजे आपल्याला माहिती आहे काय आहे ते. त्यानंतर इस्ट्रोजनचं आणखीन एक जरासा पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. लोअर करत असतं FSH. कशाच्या बाबतीत बोलतोय मी? इस्ट्रोजन हे जे हार्मोन आहे, 4 हार्मोन आपण अभ्यास करणार, त्यातले 3 पहिले महत्त्वाचे आहेत. इस्ट्रोजनच्या बाबतीत ते स्टिरॉइड हार्मोन आहे. एक्स्ट्रा काहीतरी पॉईंट सांगतोय मी. इस्ट्रोजन हे स्टिरॉइड हार्मोन आहे. स्टिरॉइड म्हणजे थोडक्यात एक फॅटचा एक पार्ट काय म्हणूया टाईप आहे म्हणूया आपण. स्टिरॉइड कोलेस्टेरॉल आपल्याला गेल्यात बायोमॉलिक्युल्समध्ये. त्यानंतर इस्ट्राडायोल काय झालं? मेन इस्ट्रोजन झालं. त्यानंतर त्याचं मेन कॅरेक्टर म्हणजे कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरसाठी. सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स कुठले कुठले आहेत? oogenesis, मेन्स्ट्रुअल सायकल, एनलार्जमेंट ऑफ ब्रेस्ट, त्यानंतर फिमेल लाईक व्हॉइस, हेअर पॅटर्न, हे त्याचे काय झाले? सगळे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर झाले. आता महत्त्वाचं एक लक्षात ठेवा, ते लोअर काय करत असतं? लोअर करत असतं FSH. FSH ही लेवल काय करतं? डिक्रीज करतं. FSHचा फुल फॉर्म काय आहे? फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. आणि इन्क्रीज करते कशाचं? LH म्हणजे ल्युटिनायझिंग हार्मोन. ते जर असं नोट डाऊन करून घ्या व्यवस्थित. इस्ट्रोजन डिक्रीज, FSH इन्क्रीज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ल्युटिनायझिंग हार्मोन. त्यामध्ये जर त्याचं सिक्रेशन हायपोसिक्रेशन झालं ह्या कशाचं? इस्ट्रोजनचं, तर तयार काय होणार? डिसीज काय होणार आहे? हायपोगोनॅडिझम. ते जरासं एक्स्ट्रा पॉईंट आहेत. म्हणजे थोडक्यात जे ओव्हॅरियन फंक्शन्स आहेत ते फेल्स होणार आहेत. फिमेल स्टराईल होत असते, म्हणजे बर्थ काय करू शकत नाही, एखादं चाइल्ड प्रोड्यूस करू शकत नाही, त्याला स्टराईल शब्द वापरतो आपण. आणि जे काही ग्राफियन फॉलिकल्स आहेत ते सिक्रेट करत असतात आपल्याला माहीत आहे. जो सेकंड पुढचा काय हार्मोन आहे, आणि कशामधलं? ओव्हरीमधलंच बघतोय आपण. पहिलं इस्ट्रोजन बघितले, सेकंड जे बघतोय त्याला काय म्हणायचं? प्रोजेस्टेरॉन. प्रोजेस्टेरॉनमध्ये बघा, इट इज सिक्रेटेड बाय कॉर्पस ल्युटम. MCQचा क्वेश्चन आहे, नोट डाऊन करून घ्या. सिक्रेशन काय? कॉर्पस ल्युटम ऑफ द ओव्हरी आफ्टर ओव्ह्युलेशन. ओव्ह्युलेशन झाल्यावर. आता त्या सगळ्या स्टेजेस आपण बघणारच आहे रिप्रोडक्शन इन ॲनिमल्समध्ये. दिस हार्मोन्स इज इसेन्शियल फॉर थिकनिंग ऑफ युटेराईन एंडोमेट्रियम. आता युटेरस तुम्हाला माहिती, जर ओव्हरीची डायग्राम आठवत असेल, ओव्हरीची डायग्राममध्ये जेव्हा पार्ट दिसतो आपल्याला व्हाजायनाच्या पुढचा, त्याला काय म्हणतो आपण? युटेरस म्हणत असतो. त्याच्यावर जी काही काही लेअर असते त्याला म्हणायचं काय? युटेराईन एंडोमेट्रियम. त्याचं जे थिकनिंग आहे त्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे हे हार्मोन प्रोजेस्टेरॉन. दस प्रिपेरिंग द युटेरस फॉर इम्प्लांटेशन ऑफ फर्टिलाइज्ड ओव्हम. आता प्रोसेस आपण सगळी इन डिटेल बघणार आहे, कसं फर्टिलायझेशन होतं, कसं त्याचं इम्प्लांटेशन होतं एम्ब्रिओचं, तेव्हा आपण ते त्या चॅप्टरमध्ये फक्त इथं सांगतो मी. जे हे युटेरस आहे, हे जे युटेरस आहे, त्या युटेरसमध्ये काय होत असतं? त्या एम्ब्रिओचं इम्प्लांटेशन होत असतं. त्या प्रोसेसला इम्प्लांटेशन ऑफ फर्टिलाइज्ड ओव्हम म्हणतो आपण. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द डेव्हलपमेंट ऑफ मॅमरी ग्लँड्स ड्युरिंग प्रेग्नन्सी. म्हणजे मॅमरी ग्लँडचं जे काही सिक्रेशन असतं, मिल्क सिक्रेशन किंवा एनलार्जमेंट ऑफ ब्रेस्ट, ते सुद्धा महत्त्वाचं त्याचं फंक्शन आहे. इनहिबिट द युटेराईन कॉन्ट्रॅक्शन. इनहिबिट काय करतं? युटेराईन कॉन्ट्रॅक्शन ड्युरिंग प्रेग्नन्सी. त्यानंतर पुढचं जे हार्मोन आहे, हार्मोनचं नाव काय लक्षात ठेवा? रिलॅक्सिन. परत मी प्रोजेस्टेरॉनचे पॉईंट सांगतोय, महत्त्वाचा पॉईंट MCQला लक्षात ठेवा. कुठून आणि कोण सिक्रेट करतंय? कॉर्पस ल्युटियम. कॉर्पस ल्युटियम सिक्रेट करतंय. त्याचं आणखीन एक्स्ट्रा फंक्शन काय? थिकनिंग ऑफ एंडोमेट्रियम लायनिंग, प्लासेंटा फॉर्मेशनला सुद्धा हेल्प करत असते. काय करते? लोअर सिक्रेशन करते LHचं. जरा पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. प्रोलिफरेशन करते मॅमरी ग्लँडचं किंवा ब्रेस्टचं म्हणूया आपण. त्यानंतर जे थर्ड आहे त्याचं नाव काय? हार्मोनचं रिलॅक्सिन. आता जे रिलॅक्सिन आहे ते सुद्धा कॉर्पस ल्युटियम सिक्रेट करत असते. कॉर्पस ल्युटियम काय असतं? कॉर्पस अल्बायकन्स काय असतं? ग्राफियन फॉलिकल्स काय असतात? त्यामध्ये तुम्हाला TS ऑफ ओव्हरी जर गेला असेल तर आठवत असेल, पण आपण त्या चॅप्टरमध्ये इन डिटेल बघणार आहे. पण हा कॉर्पस ल्युटियम शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा. ऑफ द ओव्हरी ॲट द एंड ऑफ जेस्टेशन पिरियड. त्यानंतर बघा, इट रिलॅक्सेस द सर्विक्स. सर्विक्समध्ये तुम्हाला माहिती असेल पार्ट कुठला आहे तो, डायग्रामचं तुला दाखवायला पाहिजे सगळं, त्याशिवाय समजणार नाही तुम्हाला. ऑफ द प्रेग्नेंट फिमेल अँड लिगामेंट्स ऑफ पेल्विक गर्डल फॉर इझी बर्थ यंग वन्स. आता जे पेल्विक गर्ड आहे, पेल्विक गर्डल आहे फिमेलमध्ये, त्याचं साईज आपल्याला माहिती आहे जास्त असतो. त्याचं जे मधला जो प्युबिक सिम्पायसिस पार्ट आहे, 2 गर्डलला जॉईंट करणारा, त्याचे जे लिगामेंट्स आहेत ते काय होत असतात? तर काय म्हणू आपण त्याला, इथं रिलॅक्स होत असतात. कशाच्या वेळेला? जेव्हा एखादं काय होत असतो? बर्थ होत असते तेव्हा. त्यानंतर बघा आता इनहिबिन. त्यानंतर काय आहे? इनहिबिन. इट इज सिक्रेटेड बाय द कॉर्पस ल्युटियम. इट इज सिक्रेटेड बाय द कॉर्पस ल्युटियम. हार्मोनचं नाव काय लक्षात ठेवायचं? इनहिबिन.
इनहिबिट काय करत असतं, FSH. इनहिबिट काय करतं, FSH आणि GnRH, गोनॅडोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन. आर म्हणजे रिलीजिंग हार्मोन आहे, ते काय करते, प्रोसेस काय करते, इनहिबिट करते. आता हे जरासं एक्स्ट्रा आहे, पण महत्त्वाचे 3 आहेत. पहिले 3 कुठले कुठले आहेत बघा. सगळ्यात पहिलं इस्ट्रोजन, त्यानंतर प्रोजेस्टेरॉन, त्यानंतर काय रिलॅक्सिन, आणि त्यानंतर आत्ता काय बघितलं आपण, इनहिबिन. त्यानंतर सेकंड जे गोनॅड आहे, गोनॅडचं नाव काय आहे, टेस्टीज. गोनॅडचं नाव काय आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा, टेस्टीज. गोनॅडचं नाव काय आहे, टेस्टीज. टेस्टीज सिक्रेट मेल सेक्स हार्मोन कॉल्ड ॲज अ अँड्रोजन. आणि इथं स्पेसिफिक शब्द लक्षात ठेवा, टेस्टोस्टेरॉन. शब्द काय लक्षात ठेवणार आपण, टेस्टोस्टेरॉन. आता टेस्टोस्टेरॉन बद्दल बघूया काय आहे आपण. टेस्टोस्टेरॉन कुठल्या सेल सिक्रेट करत असतात, इंटरस्टिशियल सेल किंवा त्याला म्हणायचं लेडिग सेल. लेडिग असं सेल आहे, लेडीज नाही आहे, ते लेडिग सेल आहे. आणि ह्या लेडिग सेल कुठं असतात ते आपण TS ऑफ टेस्टीजमध्ये बघणार आहे. अगेन चॅप्टर कुठलं असणार आहे, रिप्रोडक्शन ॲनिमल्स. नंतर बघा, बाय द इन्फ्लुएन्स ऑफ ल्युटिनायझिंग हार्मोन, LHच्या इन्फ्लुएन्समुळे, ह्याच्यामुळे ते लेडिग सेल काय करत असतात, टेस्टोस्टेरॉन हे हार्मोन सिक्रेट करत असतात. राईज इन द टेस्टोस्टेरॉन लेवल इन द ब्लड अबाव द नॉर्मल इनहिबिट द LH सिक्रिशन. जर प्रमाणापेक्षा जर जास्त वाढलं टेस्टोस्टेरॉन, तर ते इनहिबिट करणार आहे कशाचं सिक्रिशन, तर LHचं सिक्रिशन. महत्त्वाचा पॉईंट आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. इट इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल अपीअरन्स ऑफ सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर. हे त्याचं मेन काम आहे टेस्टोस्टेरॉनचं, सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर. मेलमध्ये फेशियल अँड प्युबिक हेअर्स. प्युबिक हेअर्स म्हणजे जो आपला सेक्स ऑर्गन असतो त्या पेनिसमध्ये, मेलमध्ये, तिथे जे हेअर्स असतात त्याला म्हणायचे प्युबिक हेअर्स. डिपनिंग ऑफ व्हॉइस, मेलचं जरासं व्हॉइस जरासं डीप असतो. नंतर ब्रॉडनिंग ऑफ शोल्डर्स, मेल ॲग्रेसिव्हनेस, हे सगळे काय झाले, सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर झाले. आणि या सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर हे कशासाठी, कुठल्या हार्मोनमुळं ते स्टिम्युलेट केले जातात, तर त्या हार्मोनचं नाव आहे टेस्टोस्टेरॉन. जी गोनॅड आहे त्याचं नाव काय आहे, टेस्टीज. इट ऑल्सो हेल्प इन मेंटेनन्स ऑफ टेस्टीज. त्या टेस्टीजमध्ये परत आणि जे इपिडिडायमिस आहे, प्रोस्टेट ग्लँड आहे, सेमिनल व्हेसिकल्स आहेत, पेनिस आहे, या सगळ्या डेव्हलपमेंटला ते हेल्प करत असतात, त्याच्या मेंटेनन्सला हेल्प करत असतात, किंवा प्रोमोट करत असतात स्पर्मॅटोजेनेसिस. इरिथ्रोपोएसिससुद्धा आहे, पण जेवढे पुस्तक आहेत तेवढे पुरेसे आहेत आपल्याला. त्यानंतर बघा, महत्त्वाचा पॉईंट, जर कुठला पॉईंट चालू आहे आपला, प्लासेंटाचा. जे काही ग्लँड्स आहेत, आता पहिला आपण 2 ग्लँड्स बघितले गोनॅड्समध्ये, टेस्टीज आणि ओव्हरी. त्यानंतर अशा काही ग्लँड्स आहेत, बहुतेक या नवीन इन्क्लूड केलेत आपल्या सिलेबसमध्ये. त्यातले प्लासेंटा आणि शेवटची काही पॉईंट जराशे नवीन इन्क्लूड केले, ते जर लक्ष द्या व्यवस्थित. आता प्लासेंटा आपल्याला माहीत आहे, इट इज द इंटिमेट कनेक्शन बिटवीन द फिटस अँड युटेराइन वॉल ऑफ द मदर फॉर फिजिओलॉजिकल एक्सचेंज ऑफ मटेरियल. आता हे जरासं व्यवस्थित समजून घ्या आपण. प्लासेंटा काय असतो, तर एक प्रकारचं म्हणे आपण मेकॅनिकल किंवा फिजिओलॉजिकल कनेक्शन असतं त्या एम्ब्रिओमधलं, डेव्हलपिंग एम्ब्रिओ आणि जे काही मॅटर्नल टिश्यू असतात आणि डेव्हलपिंग एम्ब्रिओ, त्यांच्यामधलं जे काही कनेक्शन असतं थ्रू अम्बिलिकल कॉर्ड असतं, त्याला एक शब्द वापरतो आपण, त्याला काय म्हणायचं, प्लासेंटा. त्याला शब्द काय वापरतो आपण, प्लासेंटा. आणि प्लासेंटा कशासाठी हेल्प करत असतं, तर नरिशमेंटसाठी हेल्प करत असतं. सिम्पल त्याचं फंक्शन आहे. पण प्लासेंटाबद्दल एक व्यवस्थित लक्षात ठेवा, ती टेम्पररी काय काम करत असते, ॲज अ एंडोक्राईन ग्लँड म्हणून. टेम्पररी एंडोक्राईन ग्लँड. आता त्याचं फंक्शन आपण बघूया कुठले कुठले आहेत ते. तर सगळ्यात महत्त्वाचं बघा, ड्युरिंग प्रेग्नन्सी प्लासेंटा सिक्रेट हार्मोन सच ॲज इस्ट्रोजनचं फंक्शन आपण बघितले, प्रोजेस्टेरॉन बघितले. आता नवीन एक शब्द आहे बघा, HCG, ह्युमन कोरियॉनिक गोनेडोट्रॉपिन. आता हे जर असं व्यवस्थित लक्षात ठेवा, प्लासेंटा हे इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन सिक्रेट करायला हेल्प करते, पण आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचं जे हार्मोन आहे त्याचं नाव आहे HCG. फुल फॉर्म पण व्यवस्थित लक्षात ठेवा, ह्युमन कोरियॉनिक गोनेडोट्रॉपिन. कोरियॉनिक लेअर असते, ते आपण रिप्रोडक्शन इन ॲनिमल्समध्ये बघूया. आता इथे HCG हे का लक्षात ठेवा, कारण HCG जरासा हार्मोन आहे, कुठली ग्लँड सिक्रेट करता, असं कधी कधी क्वेश्चन पडत असतोय. आणि जे काही HCG हे हार्मोन आहे, म्हणजे प्रेग्नन्सी टेस्ट करत असताना फिमेलमध्ये युरिनची टेस्ट केली जाते, आणि त्या टेस्टच्या थ्रू काय केलं जातं, ते वुमन प्रेग्नेंट आहे का नाही हे काय केलं जातं, डिसाईड केलं जातं त्या टेस्टच्या थ्रू. आणि त्या टेस्टमध्ये काय करत असतात, युरिनमध्ये जर HCG म्हणजे ह्युमन कोरियॉनिक गोनेडोट्रॉपिन हे हार्मोन जर युरिनमध्ये जर प्रेझेंट असेल, तर ती वुमन काय असते, प्रेग्नेंट असते. ती टेस्टमध्ये तुम्ही ॲडव्हर्टाईज बघत असाल, प्रेगा न्यूज वगैरे जे काय असते ते. करीना कपूर का कोण, शिल्पा शेट्टी ॲड करते माझ्यामध्ये, ते काय महत्त्वाचं नाही, अभ्यासाकडे लक्ष द्या. ह्युमन प्लासेंटल प्रोजेस्टेरॉन एक महत्त्वाचा हार्मोन आहे, ह्युमन प्लासेंटल प्रोजेस्टेरॉन. आणि मेंटेनन्स ऑफ कॉर्पस ल्युटियम, ते सुद्धा इथं बहुतेक मेन्शन केलं नाही. आणखीन एक फंक्शन लक्षात ठेवा,
प्लासेंटाच्या हार्मोनचं एक फंक्शन आहे कॉर्पस ल्युटियमचं मेंटेनन्स करणं, हे सुद्धा काय झालं त्याचं फंक्शन झालं. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचं इथं HCG फक्त मेन्शन केलं, HPL पण एक पाहिजे, ह्युमन प्लासेंटल, त्याला म्हणायचं लॅक्टोजेन. HPL मेमरी ग्लँडच्या ग्रोथसाठी हेल्प करत असतं. ह्युमन कोरियॉनिक सोमॅटोट्रॉफिक हार्मोन पण आहेत काही काही, पण HCG व्यवस्थित लक्षात ठेवा, फुल फॉर्म महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, दिस हार्मोन चेक द कॉन्ट्रॅक्शन ऑफ युट्राईन मसल, युट्राईन वॉल, युटरेसच्या तिथं असणारा युट्राईन मसल्स, मेंटेन द थिकनेस ऑफ युट्राईन एंडोमेट्रियम, एंडोमेट्रियम म्हणजे आतली लेअर असते एंडोमेट्रियम, आणि युटरेसची तिथं असते एंडोमेट्रियम, युट्राईन एंडोमेट्रियम म्हणायचं त्याला. दस दे हेल्प इन द मेंटेन प्रेग्नन्सी. आता हे जराशे नवीन शब्द आहेत, एंडोमेट्रियम, युट्राईन मसल, ते बघूया आपण चॅप्टर कुठला, रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स, ते घ्यायलाच लागणार आहे असं दिसतोय मला, नाही घेणार आहे मी, पण त्याचा मुहूर्त काढायला लागतो जरासं, जरा लक्ष द्या आता व्यवस्थित. गॅस्ट्रो इंटेस्टिनल म्युकोसा, सर्टन सेल्स आर एंडोक्राइन इन फंक्शन. त्यानंतर बघा, म्हणजे हे सेकंड पार्ट आहे, इथं बहुतेक टायटल तिथं टाईप करायचं राहिले माझ्याकडून. दिस सेल्स प्रोड्यूस हार्मोन्स विच प्ले व्हायटल रोल इन द डायजेस्टिव्ह प्रोसेस अँड फ्लो ऑफ डायजेस्टिव्ह ज्युसेस. आता हे एक सिंपल फक्त 2-3 नावं लक्षात ठेवा, गॅस्ट्रो इंटेस्टिनल म्युकोसाच्या थ्रू सिक्रेट केले जातात. कुठले कुठले आहेत बघा, गॅस्ट्रीन हार्मोन आहे, स्टिम्युलेट करतं गॅस्ट्रिक ग्लँडला गॅस्ट्रिक ज्यूस सिक्रेट करण्यासाठी. एकदम सिंपल आहे, हार्मोनचं नाव गॅस्ट्रीन, ग्लँडचं नाव गॅस्ट्रिक ग्लँड, सिक्रेट कशासाठी करणार आहे, गॅस्ट्रिक ज्यूस सिक्रेट करण्यासाठी, स्टिम्युलेट करणार आहे सॉरी. त्यानंतर आहे सिक्रिटीन, इट इज रिस्पॉन्सिबल फॉर सिक्रेशन ऑफ पॅनक्रियाटिक ज्यूस, बाईल फॉर फ्रॉम प्रेझेन्स अँड लिव्हर. आता इथं काय तर बहुतेक स्पेलिंग मिस्टेक आहे काय तर, इथं लिव्हर आणि दुसरा काहीतरी एक ऑर्गन पाहिजे, लिव्हर आणि पॅनक्रियाज पाहिजे असं पाहिजे, प्रेझेंट झालं तिथं, तर फक्त करेक्शन करून घ्या, पॅनक्रिया पाहिजे. पॅनक्रिया आणि लिव्हरला ते स्टिम्युलेट करत असतं, कारण पॅनक्रियाटिक ज्यूस कोण सिक्रेट करणार आहे, पॅनक्रिया. बाईल कोण सिक्रेट करणार आहे, बाईल त्याला म्हणतो, पण ते ऑर्गन कुठला, लिव्हर. आणि हा जरासा शब्द लक्षात ठेवा, MCQचा क्वेश्चन. सिक्रेटिन गॅस्ट्रीन काय सिम्पल आहेत, सिक्रेटिन आणि गॅस्ट्रीन ते नावातच आपल्याला फंक्शन समजते. पण जे कोलिसिस्टोकायनिन CCK इनिशियलमध्ये पडत असते CCK, त्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवा, कोलिसिस्टोकायनिन असं त्याचं प्रोनाऊन्सिएशन आहे, आणि त्याला पॅनक्रिओझायमिन असं सुद्धा म्हणायचं, पण CCK बऱ्याच वेळेला पडले MCQला, ते जरा असं व्यवस्थित लक्षात ठेवा. दिस हार्मोन स्टिम्युलेट द पॅनक्रिया टू रिलीज इट्स एन्झाईम अँड स्टिम्युलेट गॉल ब्लॅडर टू रिलीज बाईल. पॅनक्रियाला एन्झाईम सिक्रेट करायला सांगतं, आणि गॉल ब्लॅडर आपल्याला माझ्यामध्ये तुम्हाला आठवत असेल, मी स्ट्रक्चर तुम्हाला सगळं सांगितलं आहे, लिव्हर कुठं असतं, गॉल ब्लॅडर कुठं असतं, स्ट्रक्चर जर तुम्हाला 11वीचा आपला चॅप्टर आठवत असेल, ह्युमन न्यूट्रिशन, त्यामध्ये आपण बघितलं आहे सगळं. म्हणजे गॉल ब्लॅडरचं पण फक्त गॉल ब्लॅडर काय करत असतं, स्टोअर करत असतं बाईल, सिक्रेट लिव्हरच करते. सगळं कनेक्शन पण मी तुम्हाला सांगितले व्यवस्थित, कसे एकमेकांना कनेक्ट असतात ते. त्यानंतर आहे एंटेरोगॅस्ट्रोन गॅस्ट्रिक इनिबिटरी पेप्टाइड, GIP म्हणायचं. स्लो गॅस्ट्रिक कॉन्ट्रॅक्शन अँड इनिबिट सिक्रेशन ऑफ गॅस्ट्रिक ज्यूस, GIP फुल फॉर्म गॅस्ट्रिक इनिबिटरी पेप्टाइड, सिक्रेशन इनहिबिट करते गॅस्ट्रिक ज्यूसचं. त्यानंतर महत्त्वाचं बघा, किडनी प्रोड्यूस काय करतं, हार्मोनचं नाव आहे रेनिन, इरिथ्रोपोएटिन अँड कॅल्सिट्रॉल असं नाव आहे त्याचं, व्यवस्थित लक्षात ठेवा, कॅल्सिट्रॉल. आता यातलं महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं, कॅल्सिट्रॉल इज द ॲक्टिव्ह फॉर्म ऑफ व्हिटॅमिन कोलिओकॅल्सिफेरॉल, त्याला D3 म्हणतो आपण, कोलिओकॅल्सिफेरॉल नाही, कोलिकॅल्सिफेरॉल असं त्याचं उच्चार आहे, कोलिओ नाही आहे, प्रोनाऊन्सिएशन काय, कोलिकॅल्सिफेरॉल असं त्याचं प्रोनाऊन्सिएशन आहे. आता महत्त्वाचं जरा किडनीच्या रिलेटेड आणखीन एक इथं पॉईंट मेन्शन करायचं राहिलं आपल्या बुकमध्ये, जे इरिथ्रोपोएटिन हार्मोन आहे, ते काय करत असतं, बोन मॅरोला स्टिम्युलेट करत असतं RBC तयार करण्यासाठी, त्यामुळे हे जरासं हार्मोन महत्त्वाचं आहे. किडनीमधलं सगळ्यात महत्त्वाचं हार्मोन इरिथ्रोपोएटिन स्टिम्युलेट करतं बोन मॅरो म्हणजे थाय बोन म्हणतो, तिथं जे कॅव्हिटी असतं त्याला म्हणायचं बोन मॅरो, RBC तयार करायला सांगत असतं बोन मॅरोला. एवढं फक्त इरिथ्रोपोएटिनचं फंक्शन लक्षात ठेवा. त्यानंतर बघा हार्ट, आणि हे महत्त्वाचं आहे, फुल फॉर्म ॲट्रियल नॅट्रियुरेटिक हार्मोन, यामध्ये तुम्हाला आठवत असेल एक्सक्रिशनमध्ये सुद्धा आपल्याला गेलं ANF, इन्क्रीज सोडियम एक्सक्रिशन, इन्क्रीज काय करतं, सोडियम एक्सक्रिशन बाय किडनीज अँड रिड्युसेस ब्लड प्रेशर. जर सोडियमचं जर एक्सक्रिशन काय केलं, किडनीनं वाढवलं, तर ब्लड प्रेशर काय होत असतं, रिड्यूस होत असतं. एकदम सिंपल आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. हार्टनं सिक्रेट केलं ANF, ॲट्रियल नॅट्रियुरेटिक फॅक्टर.
प्रोड्यूस काय फ्रॉम जे म्हणजे कार्डिओसाइट्स असतात ॲट्रियाचे त्यापासून तयार करतात. फक्त लक्षात ठेवा ब्लड प्रेशर काय करत असतात इथं रिड्यूस झाले पण इथे काय पाहिजे खरं म्हणजे इन्क्रीज पाहिजे शक्यतो. इथं काय तर बहुतेक चूक झाल्या ते जरा मी करेक्ट करून सांगतो तुम्हाला. कारण सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन जर इन्क्रीज झालं एक्सक्रिशन झालं बरोबर आहे इन्क्रीज सोडियमचं जर एक्सक्रिशन जर वाढलं तर वॉटरचा सुद्धा काय होणार आहे लॉस होणार आहे. जर वॉटर जर ब्लडमध्ये कमी झालं ब्लड प्रेशर काय होत असतं तर रिड्यूस होत असतं. एकदम सिम्पल आहे. त्यानंतर बघा पुढचा पॉईंट हार्मोन थेरपी इज द यूज ऑफ हार्मोन्स इन द मेडिकल ट्रीटमेंट. एकदम सिम्पल आहे. म्हणजे कुठले हार्मोन्स आता इन्सुलिनसुद्धा हार्मोन्स आहे आपण काही मेडिकल ट्रीटमेंटमध्ये यूज करत असतोय. इज अप्लाइड इन प्रेग्नन्सी मेनोपॉज ऑस्टिओपोरोसिस ग्रोथ हार्मोन डेफिशियन्सी इन्सुलिन रेजिस्टन्स कॅन्सर अशा काही ट्रीटमेंटमध्ये हार्मोन थेरपीचा यूज केला जातो. एकदम बारका पॅरेग्राफ आहे. एवढे काही इन डिटेल तुम्हाला क्वेश्चन विचारणार नाहीत. आता इथं हा आपला चॅप्टर काय होतोय समाप्त. पुढचं एक लेक्चर शक्यतो मी एक रिव्हिजनचं घेईन. त्या रिव्हिजनमध्ये पहिला पार्ट आणि त्यानंतर केमिकल कोऑर्डिनेशनचा पार्ट हा जरासं मी आणखी एकदा रिवाईज करणार आहे. चॅप्टर खूप मोठा आहे आणि अशा पद्धतीनं हा चॅप्टर सगळा आपला कंप्लीट झाला आहे. पुढचा चॅप्टर मी रेस्पायरेशन अँड सर्क्युलेशन हा चालू करणार आहे. कारण आपल्या सगळ्या कंप्लीट सिलेबसमध्ये टोटल जे काही सगळे चॅप्टर्स आहेत त्यामध्ये महत्त्वाचे मला असे जे कुठले मोठे जे चॅप्टर वाटतात त्यातले बऱ्यापैकी आपण कवर करत आलो आहे. आता त्यातलं सगळ्यात महत्त्वाचे अजून कुठले मोठे चॅप्टर्स आहेत बघा. एक म्हणजे रेस्पायरेशन अँड सर्क्युलेशन. त्यानंतर जो चॅप्टर आहे त्याचं नाव आहे ह्युमन हेल्थ अँड डिसीज. आणि शेवटचा एक मोठा चॅप्टर आहे आपल्याला ह्युमन हेल्थ. त्या झाल्यावर ऑर्गॅनिझम्स अँड पॉप्युलेशन तो एक चॅप्टर मोठा आहे. आणि रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स. म्हणजे आता फक्त महत्त्वाचे आणि मोठे असे चॅप्टर आपले कवर करायचे राहिले आहेत. पहिला सेकंड चॅप्टर आहे रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स, रेस्पायरेशन अँड सर्क्युलेशन आणि त्यानंतर ह्युमन हेल्थ. आणि एक मोठा चॅप्टर कुठला आहे तर ऑर्गॅनिझम्स अँड पॉप्युलेशन. हे 4 सगळे मोठे चॅप्टर आहेत. बाकी ते 4 सोडून जे काही सगळे चॅप्टर्स आहेत ते 1 महिन्यातसुद्धा होण्यासारखे आहेत. एवढा त्यामध्ये सिलेबस काय केला रिड्यूस केला आहे. जे काही सिलेबस रिड्यूस केला आहे ते मी तुम्हाला सांगितले आणि PDF माझ्यामध्ये सगळ्यांच्याकडे अवेलेबल आहे. ते सुद्धा व्यवस्थित चेक करत जावा. पण नीटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं सुद्धा काही आपल्याला पॉईंट हे त्यामधले घेतले पाहिजेत. कारण ऑफिशियली अजून अशा काही असं सांगितलं नाही की नीटचा सिलेबस रिड्यूस करणार आहेत का नाहीत ते. त्यामुळे ते पुढच्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे जरासं आपल्याला काही एक्स्ट्रासुद्धा पॉईंट यामध्ये अभ्यास केले पाहिजेत. पण पहिला आपला फोकस हा आपलं जे 12वीचं बोर्ड आहे त्याचा थेरीचा जो मेजर पार्ट आहे तो कवर करण्याकडे असला पाहिजे. बाकीचे पॉईंट्स सांगितले जातीलच तुम्हाला. आणि जे काय आज सांगितले ते व्यवस्थित आणखीन एकदा रिवाईज करा. जर वेळ मिळाला तर मी शक्यतो या लेक्चरचं एक रिव्हिजन लेक्चर घेतो. कारण चॅप्टर खूप मोठा आहे हा. त्यामध्ये ब्रेनचं पहिले पार्ट आपण बघितल्यानंतर केमिकल कोऑर्डिनेशन 2 टप्प्यात हा चॅप्टर आहे. त्यामुळे जरासा सगळ्यात मोठा जो चॅप्टर आहे असं जर वेळ मिळाला तर मी त्याचा एक रिव्हिजनचा एक व्हिडिओ तयार करतो. म्हणजे अगदी सुरुवातीपासून जे काही आपण अभ्यास केले त्याचा. आणि जो पुढचा चॅप्टर मी काय सांगितले रेस्पायरेशन आणि सर्क्युलेशन चालू करणार आहे. कारण तो सुद्धा मोठा चॅप्टर आहे. रेस्पायरेशन हा आपला 11वीचा रेस्पायरेशन आता 12वीमध्ये ॲड केला आहे ह्युमन रेस्पायरेशन. त्यामुळे तो पण जरासा मोठा चॅप्टर तो आपण पुढच्या लेक्चरला सुरुवात करूया. आणि आजच्या पुरता आपण इथे थांबूया. पुन्हा भेटूया आपण लवकरच.